जयंती आहे ती दोन अर्थाने. एक तर त्यांचा जन्म आजच्या दिवशी लुंबिनी येथे झाला, आपल्याला माहिती आहे. परंतु त्यांचा खरा जन्म बुद्ध म्हणून हा आजच्या दिवशी वैशाख पौर्णिमेला बोधगया येथे एका बोधिवृक्षाखाली त्यांचा बुद्ध म्हणून जन्म झाला. तर आणि याच दिवशी त्यांचं परिनिर्वाणही झालं. तर यात एकाच दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनातल्या या तीन घटना घडल्या आणि म्हणून या दिवसाला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. आज आपण बुद्ध पौर्णिमेच्या या कार्यक्रमानिमित्त सर्व इथं जमलेलो आहोत ऑनलाईन पद्धतीने. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मुख्यत्वे जो कार्यक्रमाचा सुरुवातीचा भाग आहे त्यामध्ये आपल्या विभागातर्फे प्रकाशित होणारी दोन प्रकाशनं जी देशना इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट अँड अलाइड स्टडीज या संस्थेबरोबर संयुक्तपणे आपण ही करत आहोत. त्याच्यामधलं ते पहिलं पुस्तक आहे ते संकथा नावाचं तो एक लेखाचा संग्रह आहे. आणि दुसरं जो आहे ते विभागातर्फे जो एक मोठं आता एक काम चालू आहे, पाली, संस्कृत आणि तिबेटन आणि इंग्लिश अशा 4 भाषांमधला बौद्ध शब्दावलीचा कोश जो आहे तो आपण प्रकाशित करतो आहोत. त्या 2 प्रकाशनं सुरुवातीला होतील आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं जे मुख्य आकर्षण आहे, आजच्या कार्यक्रमानिमित्त डॉक्टर अरुणा ढेरे यांच्याबद्दल सर्वांना कल्पना आहे, महाराष्ट्राला त्या ज्ञात आहेत. कदाचित आमचे परदेशी इथे उपस्थित असणारे ते श्रोते त्यांना काही त्यांच्याबद्दल कल्पना नसेल, त्याबद्दल मी थोडा वेळ इंग्लिशमध्ये 1-2 मिनटं बोलेन. तर त्यांचं मुख्य व्याख्यान जे आहे थेरीगाथेतील स्त्रिया या विषयावरील त्यांचं व्याख्यान हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग. त्यानंतर माननीय कुलगुरूंचं अध्यक्षीय भाषण होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप हा आभार प्रदर्शनाने होईल. आणि त्याच वेळी आपण विभागातर्फे या निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांची घोषणा करणार आहोत. पॅन्डेमिकमुळे आणि नंतर थोड्याशा उशिरा झालेल्या परीक्षांमुळे सुरुवातीला आपण त्या घेऊ शकलो नाही, त्यामुळे आता आपण त्या घोषित करणार आहोत. तर त्यांची घोषणा असं एकंदरीत कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. सो for friends who cannot understand Marathi, I'll just quickly explain to you what we are going to have in today's program. So we'll start with the release function of 2 of our publications in collaboration with the Deshana Institute of Buddhist and Allied Studies. The 2 publications are Sankatha, which is an anthology of selected papers in the field of Buddhist narrative literature. From ancient to modern, and then as the second publication we are going to release the first fascicule of our dictionary, which includes 4 different languages: Pali, Tibetan and Marathi, Tibetan and English. And this is a special dictionary with Buddhist terminology. So this especially focuses on terms which are specifically Buddhist. So after the release of these 2 publications at the hands of our honorable guests today, then we will proceed to the main part of this function, and that is the talk on women in Therigatha. The talk will be in Marathi, which will be delivered by a very famous Marathi author. She is a poetess as well as has also written poetic criticism in Marathi, and several other books to her credit. We'll have an introduction of her later on given by Professor Bahulkar, when you can learn more about her. And after this, we will be having presidential remarks by Professor Nitin Karmarkar, the Honorable Vice Chancellor, which will be followed by a vote of thanks and announcement of a few of our departments' competitions for students, and which will be basically open for all. So this is the schedule of the program. Now to begin with, I would like to request Professor Bahulkar to introduce our chief speaker today. मी bahulkar सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अरुणा ढेरे यांचा परिचय फॉर्मली करून द्यावा. मराठी भाषिकांना अरुणाताईंचा परिचय काही खरं करून देण्याची आवश्यकता नाही,
पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आपण बाहुलकर सरांना विनंती करूया की सर अरुणाताईंचा परिचय करून देतील. आमच्या विनंतीला मान देऊन अरुणाताई आल्या आणि त्याचं खरं श्रेय बाहुलकर सरांनाच आहे. बाहुलकर सरांनी अरुणाताईंना विनंती केली आणि त्या तयार झाल्या. त्यांचं खरं तर पुस्तकाचं काम चालू आहे, त्याच्या सगळ्या गडबडीत त्या आहेत आणि तरी त्या आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे आल्या आहेत आणि विभागात त्यांचं स्वागत करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल अरुणाताईंचे खरंच मनपूर्वक आभार. मी बाहुलकर सरांना विनंती करतो की सर तुम्ही अरुणाताईंचा परिचय करून द्या. नमो तस्स अरहतो ऐकू येते का? हो येते. हॅलो, ऐकू येते का? सर येते. हा ठीक आहे. अरुणाताईंचा परिचय करून द्यायचं काम माझ्याकडे आलेलं आहे. ते मला अतिशय कठीण वाटतं. अरुणाताईंचा आणि माझा परिचय जवळजवळ गेली 40 वर्ष आहे. त्यांचे पिताजी वडील डॉक्टर राचिम ढेरे हेही आपल्याला परिचित आहेत. ते विद्वान, व्यासंगी, संशोधक, संशोधनात्मक पण ललितरम्य अशा प्रकारचं लेखन करणारे नावाजलेले साहित्यिक राचिम ढेरे. त्यांचा आणि माझा परिचय माझ्या लहानपणापासूनच होता. कारण माझ्या आजोबांचा आणि त्यांचा इतिहास संशोधनाच्या निमित्तानं परिचय झाला होता. माझ्या आजोबांकडून मी त्यांचं नाव ऐकत असे. त्यानंतर मी त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यातून माझा अरुणाताईंशी परिचय झाला. मला वाटतं 1979 साल असेल. त्यावेळी त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये डिप्लोमा इन इंडॉलॉजी याचा अभ्यास करत होता, पदविकेचा. आणि तेव्हा मी योगायोगाने तिथे प्राचार्य होतो. त्यानंतर आमचा परिचय वाढत गेला. डॉक्टर ढेऱ्यांकडे, आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू, त्यांच्याकडे मी जात असे आणि मग अरुणाताईंची भेट होत असे. अरुणाताईंचा विद्येच्या आणि साहित्याच्या क्षेत्रातला प्रवास मी अगदी जवळून पाहिला आहे. अर्थात मराठी साहित्याचा आणि माझा अभ्यास, मराठी साहित्याचा माझा अभ्यास यथातथाच असल्यानं मी साहित्यिकांच्या फारसा वाटेला जात नसतो, तसं त्यांच्यापासून थोडं लांब राहत असे. त्यांच्या जीवन परिचयाचा तपशील जो आहे तो आपल्या सगळ्यांना इंटरनेटवर सहज उपलब्ध होईल, त्यामुळे मी तो सगळा देऊन आपला वेळ घेऊ इच्छित नाही. पण थोडक्यात सांगायचं तर कविता, ललित गद्य, सामाजिक सांस्कृतिक इतिहास, लोकनागर साहित्य, कथा, चरित्रपर लेखन असा त्यांच्या लेखनाचा आवाका फार मोठा आहे. 6 कविता संग्रह, 11 ललित लेख संग्रह, 5 सामाजिक इतिहास आणि चरित्रपर लेख संग्रह, 3 लोकनागर प्रस्तावना आणि 12 संपादित पुस्तकं असं प्रचंड लेखन त्यांनी केलं. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. काही काळापूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमतानं बिनविरोध निवड झाली. 2 वर्षांपूर्वी SNDT युनिव्हर्सिटीनं त्यांना डिलिट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्या साहित्याच्या व्यासंगाचं आणि संशोधनाच्या व्यासंगाचं काहीतरी एक चांगलं उदाहरण म्हणून मी असं सांगेन की अनेक वर्ष त्या लोकपरंपरेतील द्रौपदी ह्या विषयावर चिंतन करत आहेत, अध्ययन करत आहेत. आणि त्यामुळेच आमच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेनं त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्या विषयावर एक संशोधन प्रकल्प करण्याची विनंती केली. त्याच्यावर त्या काम करतात. अरुणाताईंनी साहित्याच्या विविध प्रकारामध्ये आपला अमीट असा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या वाचकांना त्या कायम प्रेमळ अरुणाताई अशाच म्हणून माहीत आहेत. कुसुमावती देशपांडे, शांता शेळके, इंदिरा संत
अशा या साहित्यिकांचा त्या वारसा सांगतात. गेल्या काही दशकांची त्यांची कारकीर्द त्यांच्या पूर्वसुरींशी नातं सांगणारी आहे. हा वारसा घेऊन 21व्या शतकात येणाऱ्या अरुणाताईंवर पहिले संस्कार झाले ते त्यांच्या घरातून, वडिलांकडून आणि पुस्तकाच्या सहवासातच त्यांचं व्यक्तिमत्व घडलं. वडिलांच्या मोठेपणाच्या छायेतही त्यांच्यावर संशोधनाचे संस्कार झाले आणि त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. जागेचं, व्यक्तीचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व समजून घेण्याची सवय त्यांना लहानपणापासूनच होती. ती त्यांच्या उपयोगी पडली. त्यांच्या वडिलांबरोबर त्या अनेक ठिकाणी प्रवास करत असत, अनेक स्थळांना भेट देत असत. त्यातूनही त्यांचं प्रबोधन झालं, त्यांचं शिक्षण झालं. MA PhDचं शिक्षण पुण्यात घेत असताना पुणे विद्यापीठातच त्यांच्या लेखनाची ओळख पुण्याबरोबरच त्यांच्या कवितेची लेखनाची ओळख पुण्याबरोबर महाराष्ट्राला होऊ लागली होती. कथा, कादंबरी, ललितलेख, संशोधनपर लेख, समीक्षा अशा नाना तऱ्हेने त्याने लेखन केलं. मात्र त्यांची खरी आस कवितेची. तुझ्या डोळ्यांना आता हवेत डोळणारे फुगेच फुगे रंगीबेरंगी अशी प्रतीक नादबद्ध करणारे त्यांचे शब्द मनाच्या गाभ्याला खोलवर स्पर्श करून मोहरून टाकतात. अर्थात समर्पणाची ओढ एक विलक्षण तगमग शांत करत हळूच पृच्छा करते. वाळून गळून जाण्यातली सहजता कुठून येते जगण्यात? ही ओढ त्यांच्या अनेक कवितांमधून दिसून येते. त्याच ओढीतून त्यांनी प्रेमाकडून प्रेमाकडे यासारखं लेखन केलं आहे. भाषेच्या प्रेमात पडल्याशिवाय कविता स्फुरत नाही असं त्या म्हणतात, ते अगदी खरं आहे. त्या जशा भाषेच्या प्रेमात आहेत तशाच माणसाच्या जगण्याच्या प्रेमातही आहेत. त्या जगण्याकडे त्या ममत्वानं पाहतात. म्हणूनच स्त्रियांच्या जगण्याचं दुःख त्या आतून समजावून घेतात. त्यांच्या कथांमधून दिसणाऱ्या स्त्रिया, त्यांची नाती त्या जगण्याचं भान दाखवतात. त्यांच्या कलात्मक जाणीवेतून निर्माण झाली त्यांची पुस्तकं अतिशय लोकप्रिय ठरली, तशी समीक्षकांनाही नावाजली. त्यांना पुरस्कार मिळाले. विस्मृतीसारखे ग्रंथ, जावे जन्माकडे किंवा अंधारातले दिवे यासारखं वैचारिक लेखन अशी अनेक उदाहरणं देता येतील. मात्र या उदाहरणांपलीकडेही त्यांचं वाचकांशी असलेलं अतिशय जवळकीचं नातं कोणत्याही पुरस्कारा एवढंच मोलाचं आहे. त्यांनी हा जो आज विषय निवडलेला आहे, थेरी गाथा, याबद्दल काय सांगावं? असामान्य प्रतिभेच्या थेरींच्या या स्फुरणातून निर्माण झालेलं हे काव्य आहे. तत्वज्ञानाची झालर असलेलं हे काव्य आहे आणि त्या काव्याला न्याय अरुणाताईंसारख्या कवयित्री देतील याबद्दल आपणा सर्वांना विश्वास आहे. मी आपला अधिक वेळ न देता त्यांचंही माझ्यातर्फे स्वागत करतो आणि संयोजकांना पुढील कार्यक्रम सुरू करायची विनंती करतो. धन्यवाद सर. आपण खूपच मोजक्या शब्दात, परंतु एक मी म्हणेन की त्याला एक वैयक्तिक संबंधाचा त्याला एक पदर होता. त्यामुळे ही जी ओळख आहे ती औपचारिक न राहता एका अनौपचारिक पातळीवरती तुम्ही करून दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या 2 प्रकाशनांचं लोकार्पण होणार आहे त्या प्रकाशनांच्या बद्दल आता आपण थोडंसं जाणून घेऊया. So now after this brief introduction by Professor Bahulkar, now we will turn to the first part of this program, and where we will release 2 of our publications in collaboration with the Deshana Institute of Buddhist and Allied Studies. These 2 publications are very important, and I request Dr. Lata Devkar to speak about them. Probably she will speak about them in English so that our colleagues who have joined from different parts of the world, I can actually see people joining from Japan and Europe and US. So I'll request her to speak in English about these 2 publications, and then afterwards I'll just kind of briefly talk about them in Marathi so that our Marathi audience can also understand about the books. So I request Dr. Lata Devkar to speak about the books. Namo Buddhaya, Jai Bhim. Wishing all of you a very safe, healthy and happy Vesak.
Today, on this auspicious day of the Buddha Purnima, we are happy to announce the launch of our two publications. The first one is Sankatha, Conversation. This is a collection of selected papers that were presented in the International Conference on the Buddhist Narrative Literature that was held in memory of our teacher, Professor Mikhail Han. The conference was held in 2016 from 24 to 26 February. It was actually Mikhail Han who had planned to organize this conference in Pune during his stay on the university campus in January and February 2013. But due to some reasons, this plan did not materialize. Within an year and a half, Professor Han passed away. It was only after we accepted his absence and overcame our feelings of loss, we decided to undertake all that he wanted us to do. Organizing this conference was one of these things. 25 scholars from different parts of the world participated in the conference. Out of these, only 9 participants sent their papers. Others could not send their papers due to various reasons. So out of these 9, 2 articles deal with Buddhist literature in Pali, 2 with those in Sanskrit and Tibetan, 1 with Buddhist narrative literature in Chinese, and 2 with modern Buddhist narratives. Because although the number of articles is small, they still cover a vast time span. Professor Bahulkar's keynote address on contribution of Professor Mikhail Han to studies in Buddhist Sanskrit literature, along with Professor Han's complete bibliography, is included in this volume. And in a really good coincidence, Professor Peter Skilling, during his visit to Pune just before the lockdown, last year, February 2020, he told us about his article, Oceans of Story, a note on Buddhist narrative literature, which he had dedicated to Professor Han. And the article was not published anywhere. So we requested him to allow us to include this article in the volume. The article takes a thorough overview of the Buddhist narrative literature and is therefore a fitting tribute to Professor Han. Our colleagues in Marburg, Professor Jürgen Haneder and Dr. Roland Steiner, wrote an obituary for Professor Han. This obituary is also included at the end of this volume. We are thankful to all the scholars who participated in the conference and presented their papers. I should not forget to mention Sayuri Devkar, who provided valuable editorial assistance and has done the work of copy editing meticulously. Her name, we could not include her name as editor due to some technical reasons, but we shared the responsibility equally. Professor Johannes Schneider, a member of the editorial board of the Deshana Institute, extended timely help in giving final touches to the volume. And while we were thinking about the cover page of the volume, Sayuri suggested us to approach Mr. Gaurang Ojha for calligraphy of the front and back covers of the volume. Can you see? Yes. So since throughout his life, Professor Han worked with manuscripts, we thought it better to have the shape of these letters according to manuscripts, and we sent some images to Mr. Gaurang Ojha, who is in Pune, and I think he must be here with us online. So he did this beautiful calligraphy, Sankatha, and also this Tvadyam Vastu He Vidvan Tubhyameva Samarpaye. So he did this calligraphy, and Mr. Aditya Goyal of the Aditya Prakashan happily agreed to be a co-publisher of this volume along with the department and the Deshana Institute. We dedicate this volume to Professor Han, Tvadyam Vastu He Vidvan Tubhyameva Samarpaye. Now I come to the second publication which we are releasing today. That's the first fascicule of the Dictionary of Buddhist Technical Terms in Pali, Sanskrit, Tibetan and English. Although there are a number of dictionaries dealing with either Pali, Sanskrit and Tibetan headwords, there is not a single one which treats in one place the Buddhist vocabulary in these 3 languages. Considering that such a dictionary would be extremely helpful, Professor Mahesh Devkar initiated the project of the Dictionary of Buddhist Terms in 2009, and it was then funded by the University Grants Commission. However, during the span of the project of 2.5 years, we could not complete the project, especially the last part of providing Tibetan references.
So the dictionary was incomplete, and in 2019, I applied to the Khense Foundation for a grant to complete the project. Exactly 1 year, that is 1 year ago, on the Buddha Purnima day itself, the foundation informed us that it has approved our project and provided the funding for 3 years, starting from 1st June 2020. And the Deshana Institute extended its helping hand to this project by providing a supplementary grant to support one position. So the present dictionary takes Pali as its basis. It provides Pali headwords with their grammatical एवढाच आवाज कसा English meanings, and this is followed by attestations and then Buddhist, Sanskrit and Tibetan equivalents with their attestations. So we are now completing the first year of this project, and we are happy to present the first fascicule of this dictionary, and we are hopeful that this dictionary will be helpful for students, scholars and enthusiasts working in the field of Buddhist studies. So in the first phase, we had a team of Prajakta Gohad, Vijaya Mandlik, Manisha Phansarkar and Snehal Kondhalkar. And in the current phase, Maheshwar Singh and Snehal Kondhalkar are working with Mahesh and I. We are thankful to the ITLR team in Hamburg for their support in this endeavor. And we should also like to thank Sydney J, Research Director, Academic Development Committee of the Khense Foundation, and Annie NG, Grant Manager from the KF. A special mention should be made of Mr. Pawar, who provided scans of many texts which were necessary due to restricted library access. We are grateful to the Khense Foundation and the Deshana Institute for their financial support. We express our deepest gratitude to Venerable Zongsar Khense Rinpoche for his continuous support and blessings. We dedicate this dictionary to Professor J.S. Negi, the former Chief Editor of the Dictionary Department of CHITS, and my boss, who has been our chief source of inspiration in this endeavor. So I now request Dr. Aruna Dhere and Honorable Vice Chancellor. त्या दरम्यानच्या काळामध्ये मी थोडंसं मराठीमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांना सांगतो की दोन प्रकाशनं आपण आज त्यांचं लोकार्पण करत आहोत. त्याच्यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे तो काही लेखांचा संग्रह आहे आणि त्याचा मुख्य विषय हा बौद्ध कथा साहित्य आहे आणि त्याच्यामध्ये अगदी पाली, संस्कृत, तिबेटन, चायनीज अशा प्राचीन बौद्ध साहित्यातल्या कथा साहित्याबद्दलचे लेख आहेत. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये आधुनिक जे बौद्ध साहित्य आहे त्या संदर्भातलेही काही दोन लेख समाविष्ट आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर पीटर स्किलिंग यांचा एक संपूर्ण बौद्ध कथा साहित्याचा आढावा घेणारा एक उत्तम लेख आहे आणि त्याचबरोबर प्रोफेसर श्रीकांत बहुलकर यांनी प्रोफेसर हान यांच्या कार्यावर विषयी लिहिलेला एक माहितीपूर्ण लेख आहे. त्याचबरोबर प्रोफेसर मिखाईल हान ज्यांना हा ग्रंथ समर्पित आहे त्यांच्या संपूर्ण सर्व ग्रंथांची ग्रंथसूची याच्यामध्ये समाविष्ट आहे. ह्या ग्रंथाचं प्रकाशन जे आहे ते मुख्यत्वे पाली विभाग पुणे विद्यापीठ, त्याच्यानंतर देशना इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट अँड अलाइड स्टडीज आणि आदित्य प्रकाशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. खास करून आदित्य प्रकाशन यांचे आभार मानतो की त्यांनी या प्रकाशनाचं संपूर्ण केलेलं आहे आणि त्या बाबतीत एक मोठी मदत आम्हाला त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. आता दुसरा जो व्हॉल्यूम आहे ज्याच्यामध्ये आपण हा डिक्शनरीचा एक फॅसिक्युल आहे, छोटासा भाग आहे जो आपण आज प्रकाशित करतो आहोत. या कोशाबद्दल महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बौद्ध साहित्यामध्ये वापरली जाणारी खास करून जे शब्द आहेत त्याचा समावेश याच्यामध्ये आहे. यामध्ये पाली, संस्कृत, तिबेटन आणि त्याचा इंग्रजी अनुवाद अशा स्वरूपाचा ही डिक्शनरी आहे. याच्यामध्ये ग्रंथातली विविध उद्धरणंही दिलेली आहेत आणि खास करून जी मंडळी कम्पॅरेटिव्ह स्टडीजवर म्हणजे तुलनात्मक अध्ययनावरती काम करतायत बौद्ध परंपरांच्या त्यांच्यासाठी हा कोश जो आहे तो उपयुक्त ठरेल अशी आम्हाला खात्री वाटते. तर या पुस्तक परिचयानंतर
त्याच्यामध्ये हा डेटा आपण समाविष्ट करतो आहोत आणि आठवड्यातनं 2 आठवड्यातनं 15 एकदा आमची मीटिंग असते आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही हा डेटा याच्यामध्ये समाविष्ट करतो. तर त्यामुळे एका प्रकारे हा प्रोजेक्ट जरी इथे विद्यापीठाच्या प्रांगणात होत असला तरी याचं स्वरूप हे तशा दृष्टीने वैश्विक आहे आणि याच्यामध्ये मी म्हटलं असं की आम्ही सगळे ऑनलाईन जॉईन होणारे स्कॉलर्स आहोत. त्यामुळे आम्ही इथून जॉईन होतो. त्याच्यानंतर आमचे काही कलिग्स आहेत ते तिथे जर्मनीमध्ये आहेत, काही इटलीमधनं जॉईन होतात आणि अशा पद्धतीने हे काम चालतं. तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा एक त्या दृष्टीने आपल्याला हा मिळालेला वरदहस्त आहे आणि त्याच्या माध्यमातून हे जे काही साहित्य आज इथे तयार होतं आहे, जे संशोधनातनं जे फलित संशोधनाचं आहे ते सर्वांसाठी खुलं व्हावं. कारण की हाच एक प्रकारे मी म्हटलं की बौद्ध दृष्टिकोन आहे की जे जे म्हणून काही उत्तम आहे ते सर्वांसाठी असावं. तर याच भूमिकेतनं केन्से फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्यातून आणि देशना फाउंडेशनच्या देशना इन्स्टिट्यूटच्या आर्थिक सहकार्यातून हा प्रोजेक्ट आपल्या विद्यापीठाच्या विभागामध्ये आपल्या चालू आहे. तर यामध्येच काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता आपण वळूया आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे. सुरेश भटांनी खूप छान असं म्हटलेलं आहे की तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. तर भटांची फार सुंदर कविता आहे आणि त्यांनी गौतम बुद्धांच्या एकंदरीत जीवनाविषयी त्यांचा जो काही प्रभाव आपल्या संपूर्ण या मानव समाजावरती आहे त्याबद्दल फार मोजक्या शब्दामध्ये पण अगदी नेमकेपणाने सांगितलेलं आहे. आज अरुणाताई ज्या विषयावरती बोलणार आहेत त्या बौद्ध थेअरींच्या स्थविरांच्या जीवनावरती, त्यांच्या साहित्यावरती त्या बोलणार आहेत. आजपासून 2500 वर्षापूर्वी, म्हणजे आज आपण स्त्रीमुक्ती स्त्री साहित्याच्या बद्दल खूप बोलतो, परंतु 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी त्यांच्या ज्ञानाचा करुणेचा प्रकाश जेव्हा या स्त्रियांच्या हृदयामध्ये पडला त्यावेळी या स्त्रिया बोलक्या झाल्या आणि त्यांचं साहित्य 2500 वर्षापूर्वीच हे साहित्य हे आज आपल्यापर्यंत या पाली थेरी गाथेच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. आणि मला वाटतं जगाच्या इतिहासामधला हा एक असं एकमेव ग्रंथ असेल की एवढ्या प्राचीन काळामध्ये केवळ स्त्रियांचं साहित्य म्हणून या स्वरूपामध्ये हा ग्रथित करण्यात आला. म्हणजे मला वाटतं अरुणाताई त्यावरती भाष्य करतीलच, पण खरंच हे याचंही कौतुक केलं पाहिजे की पुरुष प्रधान संस्कृतीच्या त्या सगळ्या त्याही काळामध्ये की खरं तर बौद्ध याच्यामध्ये सुद्धा भिक्षूंचं प्राबल्य जास्ती असताना सुद्धा त्या भिक्षूंनी कुठेतरी ह्या सगळ्या बुद्ध वचनांचा संग्रह करताना या थेरींचे विचार, त्यांचं काव्यही कुठेतरी जपून ठेवलं आणि त्याचंही त्यांनी त्या ग्रथन केलं आणि त्रिपिटकामध्ये त्याला स्थान दिलं. तर अशा ह्या एका विलक्षण ग्रंथाबद्दल आज अरुणाताई आपल्याशी बोलणार आहेत. तर आपला फार वेळ न घेता मी अरुणाताईंना विनंती करतो की तुम्ही त्या व्याख्यानाला सुरुवात करावी. अरुणाताई. नमस्कार. प्रथम सुरुवात मॅडमचा आवाज येत नाही, म्यूट झालंय. हा बोला. बुद्ध पौर्णिमा ही हे निमित्त आहे, पण या निमित्ताने विद्यापीठाने जो एका इथे चालू ठेवलेला आहे त्याचं मला महत्व वाटतं आणि मी मनापासून आभार मानते की त्यासाठी थेरी गाथा हा विषय त्यांनी मला सुचवला. दोन डिव्हाइस जवळ आहेत, एक डिव्हाइस स्पीकर ऑफ करा प्लीज. आता येतंय का ऐकू? येतं. सर बसलाय सर, ठीक आहे का? येस येस येस. नमस्कार. मी विद्यापीठाचे आणि पाली विभागाचेही मनापासून आभार मानते.
त्यांनी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने थेरी गाथा हा विषय विचारासाठी निवडला. याचाच मला फार मनापासून आनंद आहे. यासाठी की खरं तर या विषयावर बोलण्यासाठी मी काही कोणी संस्कृत प्राकृतची पंडिता नव्हे, अभ्यासकही नव्हे. मी साहित्याची, वाङ्मयाची प्रेमी नक्कीच आहे. कुतूहलाने जुन्या साहित्याकडे मी वळले आणि अगदी सुरुवातीलाच माझा परिचय करून देताना बहुलकर सरांनी म्हटलं तशी घरातल्या आंतरविद्या शाखीय अशा दृष्टीने संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या माझ्या वडिलांमुळे आणि त्यांनी जमवलेल्या प्रचंड मोठ्या अशा ग्रंथसंग्रहामुळे लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा किंवा मिथकांचं जग, 19वे शतक आणि खरं तर भारतीय स्त्री जीवन हे माझ्या आस्थेचा विषय बनलं. अतिशय खोल अशा आस्थेत बदलत गेलेले हे विषय आहेत. थेरी गाथांसंबंधी बोलण्याचा माझा अधिकार हा एवढाच आहे, आस्थेचा अधिकार, कुतूहलाचा अधिकार एवढाच आहे. मात्र आत्ताच महेश देवकर म्हणाले तसं थेरी गाथा हा बौद्ध साहित्यातलाच नव्हे तर एकूण भारतीय साहित्यातला आणि एकूण भारतीय साहित्यातलाच नव्हे तर जागतिक वाङ्मय इतिहासामधला सुद्धा एक थोर चमत्कार आहे असं मला वाटतं. एक असामान्य ग्रंथ आहे असं वाटतं. वाङ्मय प्रेमी आणि वाचक म्हणून माझ्या असलेल्या मर्यादित अधिकारात मला एक खरोखर आग्रहानं सांगावंसं वाटतं की असा ग्रंथ त्यापूर्वी झाला नाही आणि त्यानंतरही झाला नाही. स्त्रियांच्या पारमार्थिक अनुभवांच्या विषयी त्यांच्या नावे असलेली ही एकमेव प्राचीन सांप्रदायिक संहिता आहे जगातली. भारतीय भूमीवरच्या बौद्ध धर्माचं स्वरूप जाणून घेण्यामध्ये अभ्यासकांना आणि त्याचबरोबर संस्कृतीच्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये गुंतलेल्या अभ्यासकांनाही थेरी गाथांचं महत्व सतत जाणवत आलेलं आहे. स्त्री निर्मित वाङ्मयाच्या भारतीय इतिहासामध्ये थेरी गाथा पहिल्या नव्हे. वेदवाङ्मय हे आपण जाणतो की जगातल्या प्राचीनतम वाङ्मयापैकी एक आहे आणि वेदातही पुष्कळ सूक्त ही स्त्रियांनी रचलेली सूक्त आहेत. थेरी गाथा अर्थातच त्यानंतरच्या काळातल्या आहेत, पण त्यांचं स्वरूप हे वेदकालीन स्त्रियांच्या रचनांपेक्षा पुष्कळ वेगळं, सर्वार्थाने वेगळं आहे. इसवी सनाचं 5वे-6वे शतक म्हणजे आत्ताच देवकर म्हणाले तसं 2-2.5 हजार वर्षांपूर्वीचा काळ हा मुख्यतः इथल्या धर्मक्षेत्रातल्या परिवर्तनाचा काळ होता हे आपण सगळेजण जाणतो. यज्ञसंस्थेला आव्हान देणारे कितीतरी नवे विचार या काळामध्ये जन्माला आले. या शतकाच्या आगेमागे, या 2 शतकांच्या आगेमागे जन्माला आले. त्याच्या विस्तारित परिघात जन्माला आले म्हणूया. म्हणजे मंखलीपुत्र घोषाल असेल किंवा पकुत कात्यायन असेल किंवा पूर्ण काश्यप असतील किंवा अजित केशकंबली असतील, वैराटीपुत्र संजयासारखी अनेक नावं घेता येतील. याच काळामध्ये बुद्ध आणि महावीर जन्माला आले. भारतीय धर्मजीवनामध्ये परंपरानिष्ठ आग्रही कडवेपणा आणि उदार सहिष्णू खुलेपणा हे फार प्राचीन काळापासून चक्रने विक्रमाने आपल्याला आलेले, अवतरलेले दिसतात. धर्मव्यवस्था ही ताठर, दांभिक किंवा शोषक अशी बनली तेव्हा व्यवस्थेला विरोध करत मुक्तीचे मार्ग शोधणाऱ्या शक्तीही जन्माला आल्या आणि एक नवी व्यवस्था पुन्हा निर्माण करण्याच्या प्रयत्नाला त्या शक्ती लागल्या. तिच्यातलं स्वातंत्र्य पुन्हा या नव्या व्यवस्थेतलं जेव्हा हळूहळू लोप पावायला लागलं आणि हळूहळू अराजक हे जीवनाला बाधकच ठरायला लागलं तेव्हा पुन्हा समाज जीवनाची नवी घडी बसवण्यासाठी विवेकी विचारवंत पुढे आले. बुद्ध आणि महावीर हे दोघंही या प्रकारचे नवधर्म प्रवर्तक होते असं आपल्याला दिसेल. दोघंही समकालीन होते म्हणून स्त्री जीवनाच्या संदर्भात जाता जाता मी महावीरांची दखल घेत पुढे जाते. तपशिलात नव्हे. महावीरांनी स्त्रियांना धर्मामध्ये खुला प्रवेश दिला. असं म्हणतात की 36,000 स्त्रिया या धर्मात दाखल झाल्या त्यांच्या. महावीरांची चुलत बहीण चंदना ही त्यांची संघप्रमुख होती, साध्वी संघाची प्रमुख होती. अनेक सुबुद्ध स्त्रियांचा त्या धर्मामध्ये प्रवेश झाला. आज विचार करताना असं दिसतं की मल्लीचा अपवाद वगळता तीर्थंकर म्हणून आपल्याला दुसरी स्त्री दिसत नाही आणि उपाध्याय, आचार्य, संघप्रमुख, रहत आणि
सिद्ध अशा पंचपरमेष्ठीमध्ये सुद्धा आचार्य पदाला पोचलेल्याही स्त्रिया या फारशा आपल्याला दिसणार नाही. धर्मप्रसार आणि धर्मग्रंथ प्रसार यांची कामं या साध्वी स्त्रियांनी फार मोठ्या प्रमाणावर केली. जैन साध्वींचं कर्तृत्व हे मुख्यतः धर्मप्रसाराचं आहे. धर्मप्रवचन आणि वादविवाद यांच्याद्वारे सुबुद्ध साध्वींनी धर्मप्रसार तर केलाच, पण ज्ञानपंचमी सारख्या व्रतांच्या निमित्ताने श्राविकांनी अनेक धर्मग्रंथ, जैनांचे धर्मग्रंथ हे भारतभर पोहोचवले. सोमदेव सुरींच्या नीतिवाक्यामृतम सारखे ग्रंथ, उपदेशपर ग्रंथ हे तर श्राविकांच्या माध्यमातूनच देशभर पोहोचले. याकिनी महत्तरा किंवा गुणा साध्वी किंवा महानंदा महत्तरा, गणिनी वीरमती यांच्यासारख्या अनेक विद्वान पंडित अशा स्त्रिया आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात. एकमेव ग्रंथकार दिसते माझ्या माहितीप्रमाणे तरी गुणसमृद्धी महत्तरा ही अंजना सुंदरी चरित्र त्या नावाचं चरित्र लिहिणारी एकमेव जैन साध्वी जिचं नाव मला तरी माहित आहे. तेव्हा आपल्याला असं दिसेल की या समकालीन धर्मसंप्रदायाच्या पार्श्वभूमीवर ओझरती दृष्टी टाकली तरी थेरी गाथांचं वेगळेपण हे आपल्या लक्षात येईल. या गाथांची अपूर्वाई अगदी लक्षणीय अशी आहे असं आपल्याला दिसून येईल. केवळ बौद्ध वाङ्मयातच नाही तर एकूण भारतीय आणि जागतिक धर्मेतिहासात सुद्धा वाङ्मय क्षेत्रात घडून आलेला हा चमत्कार आहे असं मी म्हणते. ते केवळ हा समकालीनत्वाचा विचार करते म्हणून नव्हे, पण इतरही कितीतरी पातळ्यांवर थेरी गाथांची अपूर्वाई आपल्याला जाणवण्यासारखी आहे. भिक्षू संघ निर्माण झाल्यानंतर स्त्रियांना धर्मप्रवेश करू द्यायला गौतम बुद्धांचा प्रथम विरोध होता हे सर्वज्ञात आहे. आणि त्यामुळे पुष्कळ चर्चाही पुष्कळ विद्वानांनी केली आहे, वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून केली आहे. मी संस्कृत प्राकृतच्या क्षेत्रात अध्ययन करणाऱ्यांच्या समोर बोलतेय याची जाणीव मला आहे. त्यामुळे गौतम बुद्धांनी धर्मविचार केला तो सुरुवातीला तरी संपूर्ण पुरुष केंद्रीय असा केला. हे मी वेगळं सांगायला नको. अगदी निर्वाणाच्या म्हणजे परमसुखाच्या प्राप्तीसाठी सुद्धा ज्या पंचशील संकल्पनेचं विवरण त्यांनी केलं त्यातही प्राणीहत्या, चोरी, लबाडी आणि परस्त्री गमन त्यांनी वर्ज म्हणजे परपुरुष गमन असं म्हटलं नाही. तेव्हा पुरुष केंद्रीय अशाच प्रकारचा हा धर्मविचार सुरुवातीला तरी गौतम बुद्धांनी मांडला होता. पण बुद्धाच्या धर्मविचारामध्ये स्त्रीला सुरुवातीला नसलेलं स्थान, भिक्खू आनंदांच्या बरोबर त्यांची झालेली प्रश्नोत्तरं आणि त्यातून स्पष्ट होणारा त्यांचा स्त्रीविषयीचा दृष्टिकोन, पुढे आनंदानेच मन वळवल्यामुळे महाप्रजावती गौतमीसह 500 शाक्य स्त्रियांना प्रथम भिक्षू संघामध्ये त्यांनी दिलेला प्रवेश, या सगळ्याबद्दलच्या तपशिलामध्ये मी बोलत नाही आहे. पाली आणि बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना हा सगळा तपशील अधिक माहीत आहे. केवळ थेरी गाथांचं नेपथ्य म्हणून मी या घटनांचा उल्लेख करते आहे, निर्देश तेवढा करते आहे. बौद्ध धर्मीयांची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी ही सगळ्या शाखोपशाखांमध्ये समान नव्हती याही विषयी आत्ता इथे तपशिलात जाण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टींचा निर्देश याचसाठी गौतमानं स्त्रियांचा धर्मप्रवेश अनिच्छा असूनही मान्य केला आणि 8 निर्बंध जे स्त्रियांना मध्ये गौण स्थान देणारे घालून का होईना पण स्त्रियांना आंतरिक शांतीचा मार्ग त्यांनी खुला केला. धर्मानंद कोसांबे काय किंवा आनंद कुमार स्वामी काय यांच्यासारख्या विद्वानांना या गोष्टीचं मोल त्या काळाच्या संदर्भात फार मोठं वाटतं आणि ते आज आपण विचार करतो तेव्हा ते खरंच आहे हेही आपल्या लक्षात येतं. एक प्रकारे ते तसंच आहे. त्यांचं द्रष्टेपण हे अनेक बाबतीत आपल्याला थक्क करणारं असलं तरी मानवी द्रष्टेपणाला पालांडून जाण्याची काळाची ताकद ही त्याहीपेक्षा थक्क करणारी मोठी आहे. हेही याचीही जाणीव आपल्या सर्वांनाच असते, अभ्यासक म्हणून असते. शिवाय आजच्या फेमिनिझमनं म्हणजे स्त्रीवादाने निर्माण केलेले मापदंड हे भारतीय भूमीवर जसेच्या तसे वापरता येणार नाही असं मला आग्रहाने वाटतं, खात्रीने वाटतं. किंवा कॅथरीन ब्लॅकस्टोन सारख्या आधुनिक अभ्यासकांच्या विषयी, थेरी गाथांच्या संदर्भात मी म्हणते या अभ्यासकांच्या विषयी पुरेसा आदर ठेवूनही भारतीय स्त्रीवादाचं इथल्या विविध विचारधारांच्या आणि विविध परंपरांच्या तपशिलातलं जे स्वरूप आहे ते वेगळं आहे असं मला खात्रीने म्हणावं असं वाटतं. म्हणून बुद्धाच्या किंवा बौद्धांच्या स्त्रीविषयीच्या दृष्टीपेक्षाही अधिक महत्वाची
किंबहुना सर्वाधिक महत्वाची गोष्ट अशी की बौद्ध वाङ्मयांनी स्त्रियांचे उल्लेख कधीही टाळलेले नाही. म्हणजे केवळ कुद्दक निकायातच नाही तर इतर निकायांमध्येही स्त्रियांच्या विषयीचे उल्लेख येतात. काळाचा विचार करताना ही गोष्ट महत्वाचीच आहे असं मला वाटतं. आणि त्याही पेक्षा थोर गोष्ट ज्याचा उल्लेख देवकरांनीही केला की स्त्रियांच्या साठी मुक्तीची वाट तर बौद्धांनी खुली केलीच, पण त्यांच्या गाथांचा समावेश बौद्ध वाङ्मयामध्ये आवर्जून केला. त्यांना तुच्छ न मानता त्यांनी त्रिपिटकात त्या गाथा जतन केल्या. म्हणूनच आज इसवी सन पूर्व काळातलं स्त्री जीवन आणि स्त्रियांची पारमार्थिक वाटचाल ही आपल्यापर्यंत येऊ शकली आहे आणि एक असामान्य असं काव्यही आपल्यापर्यंत पोहोचू शकलेलं आहे. थेरी म्हणजे स्थविरी. मराठीत रागाने किंवा हेटाळणीने आपण या शब्दाचा अपभ्रंश अनेकदा वापरतो, पण खरं तर थेर म्हणजे ज्येष्ठ पुरुष, थेरी म्हणजे ज्येष्ठ स्त्री, अनुभववृद्ध स्त्री असं म्हणूया आपण. बौद्ध पीठकांमधल्या सुत्त पीठकात जे 5 अवांतर संग्रह आहे त्यातल्या 5वा कुद्दक निकाय. या संग्रहातला एक उपसंग्रह म्हणजे थेरी गाथा आहे. थेरगाथाही या संग्रहामध्ये समाविष्ट आहे. बुद्धाच्या उपदेशामुळे ज्यांचं जीवन परिवर्तन झालं त्या भिक्षू भिक्षुणींचं अनुभव कथन हे थेरगाथा आणि थेरीगाथा यांच्यामध्ये समाविष्ट आहे. या गाथा संग्रहात 1, 2, 3 किंवा 5, 7 नव्हेत तर 73 स्थविरींच्या गाथा आहेत आणि त्या गाथांची संख्या सुद्धा 525 पेक्षा अधिक म्हणजे 534 एवढी मोठी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्त्री समूहाने काढलेले काव्यात्म उद्गार हे इतक्या प्राचीन काळामध्ये जतन केले जावेत, मुळात ते निर्माण व्हावेत, त्यांना बौद्ध संग्रहामध्ये स्थान मिळावं आणि ते त्या प्रकारे एकत्र अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळावेत. मी सुरुवातीला म्हटलं तसं पुन्हा पुन्हा चमत्काराची भाषा याविषयी बोलावीशी वाटते, ती यामुळे आहे. या गाथांवर विस्तृत भाष्य करणारा पहिला ग्रंथ म्हणजे धम्मपालांचा. गाथा लिहिणारे थेर आणि थेरी हे बौद्ध संघामध्ये आले कसे, त्यांचं पूर्वजीवन काय होतं, सामाजिक स्थान काय होतं, त्यांची संघात येण्याच्या प्रेरणा कोणत्या होत्या, त्यांची प्रगतीची वाटचाल कशी झाली, संघातल्या साधनेची वाटचाल कशी झाली, या सगळ्याचं विस्तृत विवेचन हे धम्मपालांनी प्रथम करून ठेवलंय. मला आठवण होते अगदी अलीकडच्या काळात म्हणजे मध्ययुगामध्ये मराठीमध्ये संत चरित्रकार महिपतींनी जे काम केलं तेच त्या काळामध्ये धम्मपालांनी केलं. हे मराठी वाचकांना किंवा कुतूहलाने थेरी गाथांच्याकडे पाहणाऱ्यांना उदाहरण म्हणून मी समोर ठेवते आहे. या भिक्षुणींच्या चरितकथा धम्मपालांनी तशा सांगितल्या आहेत. वेगवेगळ्या थरांमधून आलेल्या या बायका आहेत. त्यांच्या उद्गारांच्या मागे धम्मपालांचं विवेचन म्हणजे जणू धरलेला आरसा आहे असं दिसतं. त्यांच्या पूर्वजीवनाचा आरसा हा धम्मपालांनी त्यात गाथांच्या मागे धरलेला आहे असं आपल्याला दिसेल. राजकारणामध्ये गुंतलेल्या घराण्यांमधून आलेल्या काही जणी आहेत, प्रसिद्ध राजवंशांमधून आलेल्या काही जणी आहेत, सधन आणि उच्चभ्रू वर्गातल्या काही जणी आहेत, विद्यावंत घरातल्या प्रतिष्ठित गृहिणी आहेत, वनवासी आहेत, भिक्षेकरी आहेत, मोलमजुरी करणाऱ्या कष्टकरी वर्गातल्या आहेत आणि श्रीमंत वेश्या किंवा गणिका म्हणूया अशाही आहेत. बौद्ध संघात दाखल होण्याची या सगळ्यांची कारणंही वेगवेगळी आहेत. मुलांचे अकाली झालेले मृत्यू आहे, वैधव्य आहे, पतीने केलेला त्याग आहे, कुटुंबात होणारा छळ आहे, दुःख आणि दारिद्र्याचे चटके आहेत. अशा अनेक कारणांनी बुद्धाच्या चरणाशी सांत्वन शोधत या स्त्रिया आलेल्या आहेत. मात्र काही जणींची कारणं ही इतकी ढोबळ नाहीत, ती पुष्कळ नवलाची पण आहेत. काहींच्या जवळ जात्याच विरक्ती आहे आणि आपल्या आई वडिलांचं किंवा नवऱ्याचं मन वळवण्याचा केलेला त्यांनी प्रयत्न आहे. काही जणी आपल्या सौंदर्याच्या दिमाखात आहेत आणि नंतर त्या सौंदर्याची अनित्यता, आपल्या तारुण्याची अनित्यता ही त्यांना पटलेली आहे आणि त्या बौद्ध धर्माकडे वळलेल्या आहेत. ध्यान आणि विपश्यना यासारख्या कलांच्या मदतीने चित्तवृत्तीचा निरोध करत निर्वाण प्राप्तीची धडपड करणाऱ्या त्या स्थविरींच्या साधनेची ओळख या गाथांमधून होते. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार काही म्हटलेलं नाही
किंवा तपशील सांगितलेला नाही. आपल्या दुःखांचा उच्चार त्यांनी केलेला नाहीये या गाथांमधून. संपूर्ण स्वावलंबनाने स्वतःची आणि स्वतःमधल्या विकारांची ओळख करून घेत ज्ञानमार्गावरनं चालता चालता या भिक्षुणींनी आत्मसाक्षात्काराचा जो अनुभव साक्षात घेतला, प्राप्त केला, तो या गाथांमधून त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्या अनुभवामागचे जीवन संदर्भ धम्मपालांनी आपल्या पुढे ठेवलेले आहेत. या गाथा म्हणजे उदान आहेत. उदान म्हणजे सहजोद्गार. मी त्याला भावाची एक उकळी म्हणते, एक उमाळा आहे. उद्गत प्राण म्हणजे उदान. पंचप्राणांमधल्या एकाला उदान म्हणतात आणि त्याचं स्थान कंठात आहे असं म्हणतात. पण चारही प्राणांचं नियमन करणारा तो प्राण आहे असंही म्हटलं जातं. आणि आनंदभरामध्ये हृदयामधून जे अतिशय उत्स्फूर्त असं भाषित बाहेर पडतं ते म्हणजे उदान. धर्मासंबंधीचा उमाळा, संवेग म्हणजे उदान. हे तर कवितेचंच आदिरूप आहे असं आपल्या लक्षात येईल. उमाळा शब्दरूप झालेला भावाचा उमाळा म्हणजे कविता, म्हणजे काव्य. हा उमाळा म्हणजे थेरी गाथा. याच स्वरूपाच्या आहेत अगदी थेरी गाथा. धम्मसंवेगातून वर आलेल्या शब्दांचा आधार घेत भिक्षुणींनी आपले अनुभव त्याच्यातून सांगितलेले आहेत. अर्थात मध्ययुगातल्या भक्तिकाव्यामध्ये ज्या प्रकारच्या रचना आपल्याला दिसतात संतांच्या आणि संत स्त्रियांच्या सुद्धा, त्याच्यापेक्षा अगदी वेगळं हे काव्य आहे हेही इथे सांगितलं पाहिजे. आत्ता अलीकडेच मी ज्यावर काम करते आहे असे तू हिमाचल, अशा भक्त आणि संत कवयित्रींच्या रचना मी वाचते आहे, अभ्यासते आहे, तेव्हा असं लक्षात येतं की थेरी गाथांना तुलना नाही सापडत याची. कारण संत काव्यांची आणि थेरी गाथांची खरं तर निर्माणभूमी एकच आहे, पारमार्थिक क्षेत्र आहे. भावाचा संवेगही तसाच आहे, उभयांमध्ये समान आहे. पण भक्ती काव्यामध्ये मानवी भावभावनांचा जो लौकिकाचा आधार घेत विविधांगी आविष्कार होतो. उपमा, रूपक, दृष्टांत हे जी लौकिकातली वापरली जातात आणि त्यातून आपल्याला विविध रसांचाही जो प्रत्यय येतो तो आपल्याला इथे येत नाही. भक्ती काव्यातल्या रसरंगीत अशा अनुभूतीशी थेरी गाथांची तुलना आपण नाही करू नये. निर्वाण प्राप्तीच्या मार्गावर चालणाऱ्या स्त्रियांचे हे धार्मिक संवेग आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. थेरी गाथा लौकिकातल्या कोणत्याही भावनेमध्ये अडकतच नाही किंवा कोणत्याही लौकिक अनुभवाशी त्या थांबून राहिलेला नाही. थेरी गाथांमधून कधीतरी तुम्हाला सृष्टीचे फार उल्लसित करणारे अनुभव दिसतात. तुम्ही जर वाचायला लागलात तर कधीतरी पावसाचा अनुभव आहे, कधीतरी भोवतीच्या झाडांचा आणि अरण्यांचा अनुभव आहे, हे तुम्हाला थेरांच्या गाथांमध्ये दिसतात. पण स्त्रियांच्या गाथा, थेरींच्या गाथा या मुख्यतः संघर्षाचाच गाथा आहेत. आणि आत्ता मी म्हटलं तसं या संबंध भारतभरच्या संत स्त्रियांचा किंवा भक्त स्त्रियांचा अभ्यास करताना एक साम्य मात्र मला इथे सांगितलं पाहिजे की या सगळ्या स्त्रियांना लौकिक आयुष्यातून सुटणं हे पुरुषांच्या इतकं सोपं गेलेलं नाही. सहजपणाने ज्ञानाच्या संधी ज्यांच्यासाठी खुल्या आहेत, सहजपणाने बाहेरचा सगळा जीवन व्यवहार ज्यांच्यासाठी खुला आहे, ज्यांच्या वावराला कोणतेही निर्बंध नाहीत, ज्यांच्या निर्णयाला कोणतेही अटकाव नाही, अशा प्रकारचं एक पुरुष सत्ताक जग हे अनेक शतकं इथल्या स्त्रियांनी अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे अगदी आपल्यातलं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर अलीकडच्या काळातलं ओळखीचं मराठी जगाला म्हणून की इथले तुकाराम हे मनात आलं तर भंडाऱ्याच्या डोंगरावर 3-3 दिवस जाऊन बसायचे, विठ्ठलाच्या अभंगात ध्यानात गुंग होऊन, आणि त्यांच्या जेवणाखाणाची आणि पोराबाळांची काळजी करत त्यांची आवली, त्यांची पत्नी, त्यांची जिजाई ही घर संसार सांभाळत असायची. आणि वैकुंठाला जाण्याची वेळ आल्यानंतरही म्हणते की 5 महिन्यांची गाभण म्हैस घरात असताना मी कशी येऊ तुमच्या बरोबर, असं नवऱ्याला म्हणणारी स्त्री ही तुम्हाला इथे भेटते. याचं कारण की लौकिकातून पाय सुटणं स्त्रियांच्या बाबतीत फार कठीण असतं. आणि म्हणून त्यांचा संघर्ष मुख्यतः लौकिकाची वेस ओलांडण्याचा संघर्ष आहे. थेरी गाथांमधल्या या स्त्रियांचा संघर्षही मला तसंच दिसतं की या लौकिक अनुभवातून पलीकडे आल्याचा संघर्ष हा त्यांच्या मागे उभा आहे.
आणि त्यानंतर निर्वाण प्राप्त झाल्याचा आनंद आहे तो अनेक पटींनी पुरुषांच्या पेक्षा जास्त आणि वेगळा आहे असं मला दिसतं आणि त्यामुळे त्या उद्गारांमधली उत्कटही अधिक आहे असंही आपल्या लक्षात येतं. या बहुतेक आहेत या संघर्षानंतरच्या शांतीच्या गाथा आहेत. हा संघर्ष प्रत्यक्ष नाही, मी आत्ता म्हटलं तसा तो व्यावहारिकही नाही, तो मुख्यतः आंतरिक संघर्ष आहे. बांधून ठेवलाय लौकिकांनी निरनिराळ्या कारणांनी. म्हणून मग चित्तशुद्धीसाठी निर्वाण प्राप्तीसाठी केलेला हा संघर्ष आहे आणि नंतर तो स्वतःशीच केलेला एक संघर्ष आहे, स्वतःशीच चाललेला झगडा आहे, स्वतःच्याच विकारांशी केलेला संघर्ष आहे आणि तो प्रत्येकीचा वेगळा आहे. एकच आहे साधना मार्ग, त्याच एका बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात ह्या आणि तरी देखील त्या मार्गावर चालण्यासाठी प्रत्येकीने केलेली धडपड वेगळी आहे. लौकिकाचे पाश तोडण्याचे प्रत्येकीचे प्रयत्न आणि प्रसंग वेगळे आहेत आणि स्वतःशी केलेले झगडेही वेगवेगळे आहेत. एक प्रकारे या गाथा म्हणजे भिक्षुणींच्या मुक्तिगाथा आहेत असं मी म्हणते. दोन पातळ्यांवरचं त्यांचं मुक्त होणं आहे, मोकळं होणं आहे. एक म्हणजे लौकिक प्रपंचापासूनचं मोकळं होणं आणि दुसरं स्वतःच्या आंतरिक अशा अडथळ्यांमधून विचार विकारांमधून मोकळं होणं आहे. यांनी बुद्धाच्या गुणवर्णनाची गीतं गायलेली नाही आहेत, निसर्गाची सुखकारक वर्णनं केलेली नाही आहेत, तर निर्वाण प्राप्तीचे मार्ग हे त्यांना कसे प्राप्त झाले आणि त्यावर त्या कशा चालल्या या संबंधी केलेले त्यांचे उद्गार आहेत. बोध्यंग रूपी हे जे 7 निर्वाण प्राप्तीचे मार्ग आहेत त्यांची साधना मी बुद्धाच्या उपदेशाप्रमाणे कशी केली, जेन्ना नावाच्या एका भिक्षुणीचे उद्गार आहेत. किंवा गुप्ता तर स्वतःच्या मनाशीच बोलते. ती म्हणते की आवडता प्राणी, आवडता मुलगा हा सोडून ज्याच्यासाठी तू प्रवज्जा घेतलीस तिचंच पालन कर, त्या प्रवज्जेचंच पालन कर, मनाच्या स्वाधीन होऊ नकोस. स्वतःच्या मनाशी बोलणं आहे. हा जो आत्मसंवाद आहे हा या थेरी गाथांमध्ये वारंवार तुम्हाला पाहायला मिळेल. एखाद्या सुमंगल मातेला वृक्षातळी शांतपणे बसल्यानंतर आनंद प्राप्त होतो, तर एखादी सिंहासारखी भिक्षुणी जी आहे ती 7 वर्ष सतत स्वतःच्याशी झगडते. तिला सुटका नाही स्वतःच्या विकारांपासून करून घेता येते आणि इतकी टोकाला जाते की शेवटी आत्महत्येला प्रवृत्त होते. आणि तो फास जेव्हा गळ्याशी धरते त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की जीवन टाकण्यापेक्षा किती सोपं आहे विकार टाकणं. ह्या एका टोकाच्या निर्वाणीच्या निर्णयानंतर मग ती वळते स्वतःमध्ये आणि तिला साक्षात्काराचा तो अनुभव येतो. निर्वाण प्राप्तीची वाट तिची मोकळी होती. तेव्हा मी आत्ता म्हटलं तसं प्रत्येकाची वाट वेगळी, क्षण वेगळा. काही अनुपमा, शुभा, सुमेधा यासारख्या स्वेच्छेनी थेरी ज्या झालेल्या आहेत त्यांच्याही कथा मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. एक देखणी ब्राह्मण कन्या आहे अनुपमा ही. धनाढ्यांना आणि सत्ताधीशांना हवी असणारी मुलगी. त्या काळामध्ये स्त्री जीवनाचं सार्थक म्हणजे चांगल्या घरामध्ये आणि चांगल्या पुरुषाशी विवाह होणं आणि तिच्या जन्माचं सार्थक झालं असं समजलं जाणं. पण तिने गौतमाच्या उपदेशाने प्रभावित होऊन प्रवज्जा घेतली आणि तोच तिचा निर्णय हा तिला अत्यंत समाधानाचा निर्णय ठरला. शुभा कर्मारधिता ही अत्यंत ऐश्वर्यवती अशी मुलगी होती. तारुण्यात नुकतीच प्रवेश केलेली. दास दासी, शेती, आईवडिलांचं प्रेम, सगळा आनंदी आणि समृद्ध असा परिवार मागे सोडून ती थेरी झाली. सुमेधा तर राजकन्या होती. आईवडिलांनी डोळ्यात पाणी आणून तिला विनवलं होतं की नको प्रवज्जा घेऊस, पण तरी सुद्धा माझा विरक्तीकडेच ओढा आहे आणि मला या पाशात नाही अडकायचं असं सांगून या तरुण मुलीनी प्रवज्जा घेतलेली आहे. तिला 6 अभिज्ञांचा साक्षात्कार मग झालेला आहे. अशा स्वेच्छेने भिक्षुणी संघात दाखल झालेल्या अशा स्त्रियांच्या बरोबर प्रपंचात पोळलेल्या, दुःखाने डागलेल्या अशा कितीतरी स्त्रिया आपल्याला दिसतात. मोठ्या संख्येने त्या संघ प्रविष्ट झालेल्या दिसतात. कुमारिका आहेत, तरुण कन्या आहेत, सून आहे, आई आहे, गृहिणी आहे,
विधवा आहेत, गणिका आहेत, विविध भूमिकांमधल्याही स्त्री या समाजात वावरणाऱ्या आहेत. सामंत युगीन समाजव्यवस्थेतल्या स्त्री संबंधीच्या सगळ्या कल्पना या स्थविरींच्या पूर्वजीवनातून आपल्याला येऊ शकतात. थेरीगाथांच्या निमित्ताने त्या काळातल्या स्त्री जीवनाचं हे एक उत्तम दस्तावेजीकरण झालेलं आहे असं आपल्याला दिसेल. म्हणजे हे डॉक्युमेंटेशन एखाद्या समाजशास्त्रज्ञांनी या प्रकारचं डॉक्युमेंटेशन या निमित्ताने हे दस्तावेजीकरण झालेलं आहे. आणि इतक्या प्राचीन काळात अगदीच 1000 वर्षांपूर्वीचा हा एक अतिशय मौलिक असा दस्तावेज आपल्या हाती थेरीगाथांच्या निमित्ताने आलाय असं आपल्याला दिसतं. अखंडपणे घरातल्या कष्टांशी बांधल्या गेलेल्या गृहिणीचं संसाराला भेटून मन संघास प्रवेश केल्यानंतर इतकं मोकळं आणि शांत झालेलं आहे की त्या जुन्या गोष्टीकडे ती तटस्थतेने पाहू शकते, किंबहुना उपहासाने किंवा विनोदाने सुद्धा थोड्याशा पाहू शकते. मुक्ता नावाची एक स्थविरी म्हणते, मी मराठीमध्ये थोडासा त्याचा अनुवाद करून म्हणते की मी मुक्त, छान मी मुक्त, 3 खुजांपासून मुक्त मी, 3 खुजे, उखळ मुसळ अन कुबडा नवरा, जनन मरण फेऱ्यातून झाले मुक्त, भवतृष्णा झाली नष्ट, मी मुक्त, छान मी मुक्त. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशापासून तिला मुक्ती मिळाली आहे. तिने म्हटलंय उखळ मुसळ आणि कुबडा नवरा. तेव्हा ते जे काढणं दळणं ही कष्टाची कामं आहेत त्याच्यापासून मुक्तता मिळाली. आपल्या लक्षात येईल अगदी आपल्या 50-60 वर्षांपूर्वीच्या आपल्या आया आजा पणजा या ज्या अखंडपणाने संसार चक्राला बांधल्या गेलेल्या होत्या आणि एक संपलं की दुसरं काम त्यांच्या समोर उभंच होतं, अशा प्रपंचाचा सगळ्या आपल्या डोक्यावर घेऊन चालणाऱ्या आणि डोंगरा एवढे कष्ट उपसणाऱ्या या बायका आहेत. आणि त्याचबरोबर वाट्याला आलेला मग तो आंधळा असो, वेडा असो, कुबळा असो, कसाही असो, अत्याचारी असो, कसाही असो, तो पुरुष नवरा म्हणून स्वीकारणं आणि नुसता स्वीकारणं नाही, त्याची सत्ता सर्वंकष सत्ता स्वीकारणं हे बाईसाठी किती कठीण असेल. अशा वेळेला ह्यांच्यापासून मिळालेली मुक्ती ही एखादीला किती मोकळेपणा देत असेल. तर ती अगदी सहज तेवढ्या 3च वाक्यांमधून सांगून जाते की मी छान मुक्त आहे, या 3 गोष्टींपासून मला मुक्ती मिळालेली. एखादी दारिद्र्याला कंटाळलेली असते की मी चंद्रासारखी, चंद्रा नावाची एक थेरी आहे, डोक्यावर छप्पर नाही, पांघरायला पुरेसं वस्त्र नाही, पोटाला पुरेसं अन्न नाही, अशा वेळेला निपुत्रिक विधवा आहे, आप्तस्वकीयांनी स्वीकारलेलं नाही आहे. पटाचारा नावाच्या बौद्ध भिक्षुणीशी तिची गाठ पडते आणि ती तिला भिक्षू संघामध्ये आणण्याची दीक्षा देते. पुढे साधनेच्या बळावर ती असं म्हणते की मी 3 विद्यांची अधिकारिणी झाले. आणि सांगताना आपल्या पूर्वस्थितीचं वर्णन करताना ती म्हणते की हलाखीचे जिणे माझे, नाही पती नाही पूत, आप्त मित्रही नवते, अन्न वस्त्रांचे ददात, दारोदारी भिकारीण काठी कटोरा हातात, 7 वर्षे फिरले मी थंडी उन्हाच्या दाहात. आणि मग तिला पटाचारा भेटली, जिला अन्नलाभ होता. अशा थेरीला म्हणाले, अनिकेत रूप अशी मला प्रवज्जा तू दे दे. तिने सहानुभूतीने मला प्रवज्जाही दिली आणि उपदेशाद्वारे परमार्थाशी जोडली. माझ्या श्रवण वर्तने आर्या उपदेश फळे, 3 विद्यांची मी ज्ञाती, शास्त्रवर हित झाले. तेव्हा असं तुम्हाला एखाद्या बाईनी ती थोडक्यामध्ये एवढ्याशा 4 ओळी आहेत, पण पूर्वायुष्य आणि आत्ताचं तिला लाभलेली शांती आणि ते सुखकारक आयुष्य या दोन्ही मधला फरक ती सांगताना ते एक प्रचंड लौकिकाचा भार, त्याच्यातल्या दुःखाचा भार हा इतक्या मोजक्या शब्दात ती आपल्या समोर ठेवते आणि त्यानंतरचा तिचा अनुभव आहे ती त्याचबरोबर आपल्या समोर ठेवते. एखादी सुजातासारखी तरुण मुलगी आहे, लग्न तशा श्रीमंत घरामध्ये, आधीचंही घर खातं पितं सधन आहे, झालेलं आहे, पुढे मागे दासींचा लवाजमा घेऊन खाण्यापिण्याचं आणि विलासाचं सगळं साहित्य घेऊन उद्यानामध्ये रमलेली असताना बुद्धाला पाहते, ऐकते आणि त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की परत येऊन नवऱ्याचं मन वळवते की घेतली पाहिजे प्रवज्जा आणि सगळं वैभव मागे ठेवून भिक्षुणी म्हणून येते.
आणि त्याच्याबद्दल जराही खंत आणि खेद तिला नाही. सोनेची कथा वेगळी. ती कुलवंत घरात जन्मलेली, लग्नानंतर 10 मुलांची आई झाली. आपल्याला तर माहीतच आहे की 14-14, 15-15 मुलांच्या आया होण्याच्या चरकामध्ये त्या बायका कशा सतत त्यातच असायच्या. तेव्हा पती योगायोगाने बुद्ध मार्गाने प्रभावित झाला, बुद्धाच्या उपदेशाने, आणि तो भिक्षू संघात दाखल झाला. ही मुलांसाठी मागे राहिली. जवळची सगळी संपत्ती तिने 10 मुलांमध्ये वाटून दिली आणि मग त्या मुलांच्याकडून उपेक्षा पदरात आली. हा अनुभवही सार्वत्रिक आहे. तेव्हा हताश होऊन तीही मग भिक्षुणी संघामध्ये दाखल झाली. पण एक मला सुमना नावाच्या मुलीची फार किती वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया आपल्या भोवती आपण वावरताना पाहतो. हा सगळा थेरी गाथांचा संभार आपल्या समोर आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्या सगळ्या ना आपल्या भोवती असलेल्या स्त्रिया आहेत. आपण त्यांना पाहतो, अनुभवतो. ही सुमना आहे, तिने परमार्थाचा ओढा तिला आधीपासूनच होता. बुद्धांनी कोसल नरेश प्रशानजिताला जो उपदेश केला तो तिने ऐकला आणि ती प्रभावित झाली आणि तिला असं वाटलं की आपण प्रवज्जा घ्यावी आणि भिक्षुणी व्हावं. पण तिच्या आजीला ते नको होतं आणि तिचं आजीशी फार घट्ट असं प्रेमाचं नातं होतं. इतकी गोड मला तिची हकीकत वाटली की ठीक आहे, आजी नाही म्हणते आहे तर मनातली विरक्ती तशीच सांभाळत आजी असे तो ती घरात राहिली. आणि आजीच्या निधनानंतर तिने घर सोडलं आणि ती भिक्षू संघात दाखल झाली. तेव्हा आपल्याला लागलेला ध्यास हा शेवटपर्यंत कायम ठेवणार आणि त्या एका मायेच्या पाशातून सुटका झाल्यानंतर पुन्हा आपल्या त्या एका पूर्वीच्या ध्यासाचा तिने हे केला, ध्यास तो अखेरीला नेला. हेही मला फार छान वाटलं. पुत्रशोकाने वेड्या झालेल्या कृषा गौतमीची कथा ही तर खरं म्हणजे मी तुम्हाला सांगायला नको, ही सर्वांना माहीत आहे की मुळामध्ये गरिबा घरची, सासरी गेल्यानंतर स्त्री म्हणून वाट्याला आलेलं आणि गरिबा घरची आलेली म्हणूनही वाट्याला आलेलं जे काय दुःख आणि छळ आहे तो सगळा ती वागणूक सोसत असतानाच मुलगा झाला आणि मग मुलाची आई म्हणून थोडी प्रतिष्ठा, हिने वंशाला दिवा दिला म्हणून थोडी प्रतिष्ठा मिळायला लागली. तोच तो मुलगा मेला, तो गतप्राण झाला आणि मग ती पुत्रशोकाने वेडी पेशी झाली, बुद्धाकडे आली. तेव्हा मला तथागताचंही हे इतकं विलक्षण वाटतं की कसं त्याने त्या आईचं मन जाणलं असेल की हिला असा उपदेश करून की शांत हो, असंच होणार, माणसं अमर्त्य नसतात, कोणी मर्त्य असतात, होणारच मृत्यू, आपल्या हातात काही नाही असं नाही सांगितलं. त्यांनी असं सांगितलं, नक्की मी तुझ्या मुलाला काही करा आणि माझ्या मुलाला जिवंत करा, एवढंच ती बुद्धाला म्हणत राहील. तो म्हणाला ठीक आहे, मी तुझ्या मुलाला नक्की जिवंत करतो, ज्या घरामध्ये एकही मृत्यू झाला नाही अशा घरातून मला पांढरी मोहरी आणून दे. ते 4 दाणे मिळाले की हा मुलगा जिवंत. घरोघरी दारोदारी हिंडते आणि लक्षात येतं की अरे मरण तर सगळ्याच घराला वेडू नये, प्रत्येक माणसाच्या भोवती आहे आणि ते अटाळ आहे. मग ती शांत होते. तेव्हा तिच्यासारखीच उब्बिरी आहे, तिचीही आपली मुलगी जिवंती ही गमावली आणि तिच्यासाठी जो विलाप तिने चालवलेला होता तेव्हा बुद्धाने तिला म्हटलं की ज्या स्मशानात तू विलाप करतेस त्यात आधीच्या जन्मांमधल्या 84,000 जिवंतिका जळालेल्या आहेत, जिवंती जळाल्या. तू कुणाला हाक मारतेस आणि कुणासाठी आकांत करतेस? मला अनेकदा असं वाटतं की बौद्ध संघामधल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये जातीय वर्गीय अशा स्वरूपाचं काही इव्हन म्हणजे अगदी बौद्ध भिक्षूंच्या बाबतीतही तसे अटकाव नसावेत. कारण चापा नावाची एक फासे पारध्याची मुलगी आणि एक बौद्ध आजीवक हा उपक नावाचा, हा तिला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. आपले सगळा भिक्षू संघ सोडून तिच्या बरोबर राहतो, तिच्याशी लग्न करतो. तिच्या वडिलांनी अटी घातलेल्या वनवासीच असते, ती फासे पारध्याचीच मुलगी की मी आणलेला मांस विकण्याचं काम करणार असेल तर ठेवून घेतो तुला. त्यामुळे तो हो म्हणतो, राहतो. पण ही बायको, एक मुलगाही होतो, सतत त्याला टोमणे मारायची की तू बसून खातोस, तू काहीच करत नाहीस
आणि मग एक दिवस त्या सगळ्याला कंटाळून तो घर सोडून निघतो. त्यावेळी ती अनेकदा विनवते की नको जाऊस, पण ती जी एक जुनी ओढ जी मनात हिच्याशी संसार करताना, जशी विश्वामित्रांना मेनकेबरोबर संसार केल्यानंतर आणि मूल झाल्यानंतर जागे झाले एक दिवस आणि सगळं सोडून निघाले, तसा हा उपक निघतो. आणि मग त्याच्याबरोबर त्याच्या मागे चापा सुद्धा निघते. एक अशा प्रकारच्या इतक्या कथा आपल्या समोर येतात. मी सर्वांच्या कथा सांगत बसले तर मला असं वाटतं की मी आता सुरुवातीला म्हटलं तसं की कितीतरी ते जीवनाचे रंग या निमित्ताने आपल्या समोर येतात, ते सांगत नाही. 3 गणिका आहेत, त्यांचा उल्लेख जाता जाता करते. अर्धकाशी ही जी आहे, अर्धकाशी म्हणजे ती जिचं दिवसाचं उत्पन्न हे काशी नरेशाच्या बरोबरचं आणि जिच्या रात्रीचं उत्पन्न हे काशी नरेशाच्याही अधिक अर्ध, म्हणजे त्याचं अर्ध असेल तर त्याच्या दुप्पट म्हणूया आपण, असं आहे. अशा प्रकारची ही या गणिका होत्या. तर त्यामुळे अशा प्रकारची ही अर्धकाशी आपल्या सगळ्या गणिका जीवनाला आणि त्या सगळ्या देहभोगांना अर्थ नाही. आणि एकदा एका वयाच्या टप्प्यानंतर हे सगळंच आपल्याला सोडून जाणार आहे, तेव्हा या धनाला, या शरीरभोगालाही अर्थ नाही असं जाणवल्यानंतरच झालेली. दुसरी विमला जी आहे, तिने तर असं म्हटलंय की सतत आपल्या लोकांना भुलवणारे ओठ रंगवायचे आणि निर्यांना हात घालत उभं राहायचं दाराशी, हे भयंकर आहे हे जाणवलं एका क्षणी आणि ती बौद्ध धर्मात प्रविष्ट झाली. आणि आम्रपाली ही तर सर्वात प्रसिद्ध, तिची गाथा ही सर्वात प्रसिद्ध गाथा आहे थेरी गाथेमधली. याचं कारण असं की वैशालिकी नगरवधू या अर्थाने वैशालीतली प्रख्यात गणिका आणि जिच्या पायाशी सगळे लोळण घेत आहेत, जी राजाची आवडती गणिका आहे, असं असताना सुद्धा तिचा मुलगा आधी बौद्ध धर्मामध्ये प्रविष्ट होतो आणि तिच्या असं लक्षात येतं की हे सगळं अनित्य आहे. तिने सुरुवातीपासून बौद्ध धर्माला खूप निरनिराळ्या प्रकारे सहाय्य केलेलं, स्वतःची बाग दिलेली, तिथे विहार बांधून दिलेले, पण तरी सुद्धा तिने तिच्या गाथेमध्ये फार सुंदर वर्णन केलंय की एकेकाळचं अत्यंत भुलवणारं आणि अत्यंत देखणं असं शरीर की ज्याच्या जोरावर ती प्रख्यात झाली आणि पुरुषांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावणारं अशा प्रकारचं ते शरीर, त्यातला एक एक अवयव हा कसा कुरूप होत गेला, म्हातारपणानंतर त्याच्यातलं चैतन्य कसं नष्ट होत गेलं. आणि मग आपल्या देहाचं घर ढासळलेलं तिने जेव्हा पाहिलं, तेव्हा मग तिला मिळालेलं जे खरोखर शाश्वत असं घर जे निर्वाणाचं आहे, तिकडे ती वळलेली आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे या देहस्विनींच्या गाथा आहेत, या सुद्धा यातल्या महत्वाच्या आहेत. या निमित्ताने आणखी एक मला लक्षात येतं की थेरांच्या गाथांमध्ये असे देहाच्या बाबतीतले उच्चार किंवा संदर्भ नाही आहेत, कारण पुरुष देहाचा स्वतंत्र विचार करण्याची गरजच त्यांना पडलेली नाही. त्यांना लढावं लागलेले ते त्यांच्या वासनांशी लढावं लागलं. पण स्त्रियांना स्त्री देह हाच एक अडथळा झालेला आहे आणि म्हणून बोलायचं तर लिंगभावाच्या पलीकडे जाणं आणि स्वतःच्या देहाचीच जाणीव ही बाजूला ठेवणं हे या स्त्रियांनी आग्रहाने केलेलं आहे आणि खूप कष्टाने केलेलं आहे. पण मला असं वाटतं की एका बाजूला स्त्री देहावर लोभावलेल्या पुरुषांना दूर ठेवणं हे सुद्धा त्यांना करावं लागलेलं आहे. एखादी शुभासारखी थेरी आपल्याला दिसते की तिच्यावर भुललेल्या सतत तिची वाट अडवणारा तरुण आहे आणि ती त्याला शेवटी विचारते की तुला काय आवडतं माझ्यातलं एवढं, तर तो म्हणतो तुझे डोळे मला आवडतात. ती स्वतःचा डोळा उपटून त्याच्या हातावर देते आणि म्हणते हे घे तुला आवडले. आणि मग तो घाबरलेला तरुण तिची वाट सोडतो आणि इतक्या प्रकारचा संघर्षाला तोंड एका बाजूला द्यावं लागलेलं आहे. तेव्हा हे स्त्रीत्वाचं कालसंबद्ध भागधेय म्हणायचं की जे आजपर्यंत अजूनही चालत आलेलं आहे, पण त्याही धारणांशी थेरी गाथा आपल्याला घेऊन जातात. आणि दुसरा आणखी
छोटासा भाग फार छान आहे या थेरी गाथांमधला, की सबंध पुरुष केंद्री पुरुष सत्ताक जगामध्ये या थेरींना आमच्या जवळ देहाच्या पलीकडे बुद्धी आहे, प्रज्ञा आहे, प्रतिभा आहे, हे पण सांगावं लागलेलं आहे. फार छान आहे. सोमा नावाच्या थेरीची एक महत्वाची गाथा आहे थेरी गाथांमधली, असं मला वाटतं की तिचा आणि मार, जो बौद्धांच्या मध्ये मोहाचं प्रतीक आहे, तर त्या माराशी तिने केलेला संवाद आहे. मार हा सोमाची हेटाळणी करतोय, तिची अवहेलना करतोय आणि म्हणतोय की जे स्थान ऋषींनी प्राप्त करावं असं आहे, ती निर्मिती म्हणजे ते स्थान तुला दुरापास्त आहे. केवळ 2 बोटांची प्रज्ञा असणाऱ्या तुझ्यासारख्या स्त्रीला ते कसं मिळेल? आता हे 2 बोटांची प्रज्ञा ही संज्ञा फार गमतीशीर आहे. आणि ही कशात आली आहे व्यंगुल प्रज्ञा? तर तुमच्या लक्षात येईल की फक्त स्त्रियांच्याच बाबतीत वापरले जाईल, की स्त्रियांच्यासाठी अतूटपणाने बांधलं गेलेलं एक काम आहे, ते स्वयंपाकाचं आहे, रांधपाचं आहे. संगोपन, शुश्रूषा आणि स्वयंपाक या 3 गोष्टी या स्त्री जीवनाशी अट्टळपणाने शतकानुशतकं बांधल्या गेलेल्या गोष्टी. आणि खरोखरच स्त्री ही अनेक बाबतीत त्यासाठीची तिची प्रज्ञा आणि उत्कटता आणि तिचं ममत्व हेही आपल्या अनुभवाला येतच आहे. पण या स्वयंपाकाच्या बाबतीत तुमची प्रज्ञा केवढी आहे? तर तुम्ही भात शिजवताना तो पुरता शिजलाय की नाही यासाठी 2 बोटात भाताचा दाणा घेतात, भाताचं शीत घेता आणि दाबून पाहता. तो मऊ शिजला असेल तर दाबला जातो. त्यामुळे भात शिजवताना त्या दाण्याची परीक्षा करण्यापुरतीच तुमची प्रज्ञा आहे. व्यंगुल प्रज्ञा असं मार तिला म्हणतो, की बायकांची बुद्धी केवळ तांदळाचा दाणा शिजलाय की नाही याची परीक्षा करण्यापुरतीच असते, त्यापेक्षा जास्त त्यांच्या बुद्धीची धाव नाही, असं माराला म्हणायचंय. आणि सोमानी त्याच्या या कुत्सित उद्गारांवर त्याला जे उत्तर दिलंय ते पुन्हा तिच्या बुद्धिमत्तेचं दर्शन घडवणार आहे. ती असं म्हणते की जर माझं चित्त मी सुसमाहित केलं असेल तर मग मला ज्ञान प्राप्त झालेलं असताना, सम्यक धर्म मला दिसत असताना माझं स्त्रीत्व त्याच्या आड कसं येणार? तू मला काय सांगतोस? हे आनंददायक वाटणारी तृष्णा ही सुद्धा मी नाहीशी केली. जरी ती मला आनंददायक वाटत होती तरी मी ती नाहीशी केली. अंधाराचा डोंगर मी फोडून काढलेला आहे. तेव्हा हे पाप्या, तू हे समजून आस की तू अंतक आहेस आणि मी तुला ठार केलेलं आहे. या प्रकारचे उद्गार हे एखादी सोमा काढू शकते. ती ज्ञानाची गोष्ट करते. ती असं म्हणते की मी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, मी ज्ञान प्राप्त केलंय, मी सम्यक धर्म पाहिलेला आहे. तेव्हा आत्मज्ञान होणं, जीवाचं स्वरूप समजणं आणि सम्यक रीतीने धर्माची मूलतत्व समजणं, या गोष्टींशी स्त्री पुरुष भेदाचा संबंधच नाही, हे सोमा सिद्ध करते. या निमित्तानं स्त्रीकडे पाहण्याची सर्वसाधारण दृष्टी काय होती याची कल्पना आपल्याला येते. आणि सोमेनं ज्ञान हे स्त्री पुरुषांच्या भेदाच्या निरपेक्ष असतं हेही आपल्याला आवाज येत नाहीये मॅडम, म्यूट झाला तुम्हाला. म्यूट झाला की कॅमेराचा काय प्रॉब्लेम झाला, चेक करा प्लीज. सामान्य जगणाऱ्या या स्त्रिया, या कोणी गाजलेल्या प्रतिभावंत स्त्रिया नव्हेत, या पंडिता नव्हेत, अगदी सामान्य आयुष्यांमधून वर आलेल्या या स्त्रिया आहेत. पण त्यांनी सुखदुःखांच्या मधून आपला पाय मोकळा केलेला आहे आणि त्यांनी आपल्या अनुभवाला एक काव्यरूप उद्गार दिलेला आहे. ही अत्यंत नवलाची गोष्ट आहे, म्हणून आश्चर्य वाटतं. दुसरा विस्मय वाटतो की या गाथा आपल्यालाही एक जीवन दृष्टी देणाऱ्या आहेत. स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी काय असावी आणि स्वतःकडे पाहण्याची स्त्रीची दृष्टी काय असावी, या दोन्हीचंही भान या गाथांनी आपल्याला दिलेलं आहे. केवढा मोठा दिलासा आहे हा प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक दुबळ्याला. एखादा अशा प्रकारचा दिलासा ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की सर्वसामान्य माणसं असली आणि
अनेक बंधनांमध्ये पिचत असणारी स्त्रीसारखी सर्वात समाजाच्या व्यवस्थेच्या उतरंडीवर खालच्या पायरीवर उभी असलेली असली तरी ती व्यक्ती संघर्ष करू शकते, साहस करू शकते आणि तिला आनंद, शांती मिळू शकते, त्याचा अधिकारी ती बनवू शकते. हा विश्वास या गाथांनी प्रत्येकाला दिलेला आहे असं मला वाटतं. स्त्रीचं हे गाथांमधून दिसणारं रूप फार अपूर्वाईचं आहे. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती एका हा सप्तसई, खरं सांगायचं तर प्राकृत काव्य हे नंतर 1000-1500 वर्षांनी जन्माला आलं. पण त्याही अशा सामूहिक स्त्री जीवनाचा दर्शन घडवणाऱ्या गाथा आहेत. आणि तिथेही सर्वसामान्य स्त्रियाच आपल्याला दिसतात की ज्यांच्या भावभावनांचे उत्कट उद्गार आपल्याला त्याच्यातून व्यक्त झालेले दिसतात. पण मला असं वाटतं की ह्या ज्या परमार्थ क्षेत्रातल्या थेरी गाथा आहेत यांच्यामधून धर्मरत स्त्रियांच्या मधली मुक्तीची आस आहे ती आपल्याला कळून येते. त्यासाठी त्यांनी चुकवलेली किंमत, त्यांनी केलेला लौकिक आणि अलौकिक पातळ्यांवरचा संघर्ष आणि निर्धाराने प्राप्त केलेलं त्यांचं श्रेयस, निर्वाण यांचा अनुभव देणारा हा एक अपूर्व असा काव्यसंग्रह म्हणून मी थेरी गाथांकडे पाहते. आणि आपण सगळेजण भाग्यवान आहोत असं म्हणते की आपल्याला आपल्या वाङ्मय इतिहासामध्ये, आपल्या धर्म इतिहासामध्ये अशा प्रकारचं एक काव्य हे जे स्त्रियांच्या, सर्वसामान्य स्त्रियांची प्रज्ञा आणि प्रतिभा काय असते याचा आनंददायक अनुभव देणारं एक काव्य आणि ज्याला एका दिव्यत्वाचा स्पर्श आहे, धर्माच्या उत्कट अशा श्रेष्ठ अनुभवाचा स्पर्श आहे, अशा प्रकारचं हे काव्य हे आपल्याला मिळालं, वारशाने मिळालं, याबद्दलचाही आनंद हा खूप मोठा आहे. मी यासाठी स्वतःला आपल्या सर्वांना भाग्यवान समजते. आणि या निमित्ताने या काव्यावर बोलण्याची संधी मी खरोखरच सुरुवातीला म्हटलं तसं मी प्राकृत संस्कृतची अभ्यासक नसतानाही दिली. याबद्दल मी पाली विभागाचे आणि विद्यापीठाचेही मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. अरुणाताईंनी नेहमीप्रमाणेच आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने आणि अगदी मनापासून खूप आतून असं जे त्यांनी या संपूर्ण थेरी गाथेवरती जे भाष्य केलं, ऐकत असताना नेहमी असंच वाटत राहतं की थांबूच नये आणि संपू नये आणि या प्रवाहात आपण फक्त अगदी मनमोकळपणा विहार करावा असं त्यांचं वक्तृत्व. आणि थेरी गाथा ग्रंथच असा आहे की आपल्याला खूप कुठेतरी आतून हलवणारा, आतून आपल्याला एक हृदयाला स्पर्श करणारा असा हा ग्रंथ आहे. बौद्ध साहित्यामध्ये या थेरी गाथा, तसंच थेरी अपदान आणि इतर काही संयुक्त निकायांमधले काही भिक्खुनी संयुक्तासारखे ग्रंथ भाग आहेत जिथे स्त्रियांचं साहित्य असं एकत्रित स्वरूपामध्ये आपल्याला सापडतं. आणि अरुणात त्यांनी सांगितल्याप्रमाणे की त्याला इतके वेगवेगळे कंगोरे आहेत, त्यांची जीवनं इतकी वेगवेगळ्या प्रकारची आहेत, अगदी सामान्यापासून ते असामान्यांपर्यंतच्या सगळ्या स्त्रियांचे अनुभव याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि अगदी भाषेमध्ये ते असणारं काव्य, त्याच्यामध्ये त्याला कुठेही अलंकारिकता नाही, पण त्याच्या त्या साधेपणातच त्याचं सामर्थ्य मला वाटतं कुठेतरी दडलेलं आहे, त्याच्या सच्चेपणामध्ये त्याचं सामर्थ्य दडलेलं आहे. तर अशा या थेरी गाथांबद्दल इतकं समर्पक विवेचन आणि जसं की एक साहित्यिक अंगाने, म्हणजे त्या मला म्हणत होत्या सुरुवातीला की मी काही अभ्यासिका नाही, मी काही याच्यामध्ये संशोधन केलेलं नाही, मी काही बोलत नाही. म्हटलं की नाही, आम्ही करतो. आमचं जे काही संशोधन असतं ते थोडंसं असं काय म्हणू आपण की वृक्ष स्वरूपाचं आमचं संशोधन आणि लिखाण असतं, तर त्याला हा एक लालित्यपूर्ण जो स्पर्श तुमचा झाला, त्याच्यामुळे थेरी गाथा एका वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर सगळ्यांसमोर आल्या. आणि मला ते त्यामुळे नेहमी असं वाटतं की ह्या सगळ्या साहित्यांमध्ये इतकी एक भावुकताही त्याच्यामध्ये इतकी दडलेली आहे. म्हणजे मला खास करून याच्यामध्ये आता आठवण होते ती यशोधरेच्या अपदानामधल्या गाथांची किंवा प्रजापती गौतमीच्या गाथांची, की इतक्या सुंदर पद्धतीने तिने बुद्धांबद्दलचं आपलं भावविश्व जे आहे ते उलगडून दाखवलेलं आहे.
तर हा एक मोठा ठेवा आपल्या साहित्याचा, आणि त्याबद्दल आज या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जे विवेचन केलं त्याबद्दल मी विभागातर्फे आणि संपूर्ण या श्रोतृवर्गातर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आता करमळकर सरांना विनंती करेन की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. मला कल्पना आहे की म्हणजे अशा पद्धतीचं एक काय म्हणू आपण की रसाळ भाषण झाल्यानंतर आपण बोलू नये असं आपल्याला कुठेतरी वाटत असतं, परंतु कार्यक्रमाची औपचारिकता असते आणि आम्हाला तुमचंही या निमित्ताने या संपूर्ण याच्यावर तुमचा एक प्रतिसाद प्रतिक्रिया ही ऐकायला नक्की आवडेल. कारण की मला कल्पना आहे म्हणजे सर जरी जिओलॉजीचे प्राध्यापक असले, दगडमातीशी त्यांचा ते नेहमी म्हणतात की माझा संबंध त्याच्याशी आहे, पण अंतःकरणातनं त्यांची जी काही एक मी म्हणत की सहृदयता आहे ती आम्हाला वारंवार जाणवत आलेली आहे. आणि मी म्हटलं असं की एक त्यांच्या संपूर्ण त्या काय म्हणतात ते की एका प्रकारे ते असं आहे की ते दगडाशी त्यांचं नातं असलं तरी ते हृदयाने अगदी मऊ मेणासारखे विष्णुदास आहेत. त्याच्यामुळे ते नक्की याबद्दल त्यांचं मनोगत आणि त्यांचा अभिप्राय देतील. तर सरांना विनंती करतो की सर तुम्ही तुमचे विचार व्यक्त करावे. धन्यवाद. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. खरं सांगायचं म्हणजे देवकर सर म्हणाले तसं की इतकं सुंदर विवेचन ऐकल्यानंतर माझ्यासारख्या माणसानं कायम दगडांबरोबर राहिला आणि दगडांच्यात राहिला तर त्यानं काय बोलावं. पण आज फेरीगाथाच्या माध्यमातून स्त्रियांचा जो संघर्ष आहे हा 2500 वर्षापूर्वी तोच होता आणि आजही तोच आहे. हे एक निश्चित कुठेतरी आज थोडंफार कुठेतरी स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते वगैरे, पण हा संघर्ष तिला त्या काळातही चुकलेला नाही आहे. पण तो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी बोधिसत्व असेल किंवा बुद्धाचं जे काय मार्गदर्शन आहे त्याचा मात्र त्यांना निश्चित उपयोग झालेला आहे. आज आपण सर्वजण अत्यंत अशा विचित्र अवस्थेतून जातोय. पॅन्डेमिक जी सिच्युएशन आहे आणि बुद्धानं हे सगळं आयुष्य हे करून दुसरा मार्ग का पत्करला, त्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच आपल्या आजूबाजूला आज घडताना दिसतात. आपल्या अत्यंत जवळचे, बऱ्याच वेळा अत्यंत एकमेकाशी संबंधित अशा माणसाचं अचानक जाणं आणि जिथं आपण काहीच करू शकत नाही. परिस्थिती अशी आहे की जी काही बंधनं घातलेली ती सुद्धा की विचित्र आहेत की भेटायला जायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, लांब बसून बोलायचं वगैरे असं. तर ह्या संपूर्ण परिस्थितीतनं बुद्धांची आपण मी काय बुद्धाचा अभ्यासक नाही आहे, पण शाळेमध्ये पुस्तकामध्ये धड्याच्या माध्यमातून जे काही शिकलो की बुद्धाला आयुष्यभर सगळं दुःखच दिसलं आणि त्यामुळे त्याने विचार केला की यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि मग वेगळा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. आणि मग त्याला ती जी काही एनलाइटमेंट झालेली आणि त्याच्यातून आयुष्याचा खरा अर्थ कळला आणि ज्याच्यातून बेसिकली करुणा, पॅशन, कंपॅशन याच्या माध्यमातून संपूर्ण जगावर त्यांनी एक गारुड घातला असं म्हणायला हरकत नाही. मी बुद्धाचा फार मोठा अभ्यासक नाही, काही गोष्टी वाचलेल्या नाहीत, पण जिओलॉजी करत असताना एक चांगली गोष्ट होती की माझा सगळा जो काम आहे लडाख मधला आहे आणि त्याला लडाखला मिनी तिबेट म्हणतात आणि तिबेटची संस्कृती बुद्धिझम आहे तिथे. आणि जेव्हा मी माझं काम सुरू केलं 82-84ची गोष्ट आहे, त्यावेळेला आजच्यासारखी ज्याला आपण म्हणतो की रेस्टॉरंट किंवा लॉजेस वगैरे हा प्रकार नव्हता. जो काय असायचा एक तो होमस्टे असायचा किंवा मॉनेस्ट्रीमध्ये राहावं लागायचं आणि त्यामुळं मॉनेस्ट्रीमध्ये दिवसभर एक सकाळी 6-6:30 तुम्ही काम सुरू करायचं, कारण तिची हवा तशी आहे की 3-3:30 नंतर तुम्ही काम करू शकत नाही. 12-12:30-1 नंतर ग्लेशियरवरून येणारे वारं सुरू होतं आणि ज्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या अगदी रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे त्याला काली बिमारी म्हणतात. त्यामुळे तुम्ही कामच करायचं नाही. तर कामाचं स्वरूप सकाळी 6 वाजल्यापासून साधारणपणे 12:30-1 नंतर आणि उरलेला वेळ सगळा मॉनेस्ट्रीमध्ये असायचा. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी राहिलेलं आहे, त्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यामुळं मला नेहमी हा प्रश्न पडायचा की सगळं आयुष्य सोडून हे कसे काय लोक ह्याच्यात राहतात वगैरे. आणि जेव्हा 60 वर्ष हे सगळं केल्यानंतर आता
शिक्षण, नंतर इथे कुठेतरी कुलगुरू म्हणून हे सगळे करत असताना कुठेतरी जाणवतं की हे सगळं मिथ्या आहे, ह्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे आपण केव्हा तरी. आणि बुद्धाला कदाचित ते खूप आधी समजलं. आपल्याला समजताना साधारणपणे 60-65 या वयाला आपण पोचतो आणि त्यावेळेला वाटतं की अरे हे जे काय करत आलो हे काय फार ह्याच्यातनं काय मिळवण्यासारखं नव्हतं. आणि शेवटी मोक्ष जो आहे त्याला शेवटी म्हणजे निर्वाण जे म्हटलेलं आहे त्याच्या दृष्टीने माणसाचा प्रवास सुरू होतो. पण जिवंतपणी म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यात त्याचा अनुभव घेणं ही माझ्या मते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या बाबतीतलं जे काय माझ्या मते काम हे पाली डिपार्टमेंटमध्ये आमच्या इथं चालतं. पालीच्या माध्यमातून बऱ्याच वेळा बऱ्याच कार्यक्रमाला मी आजपर्यंत उपस्थित राहिलेले. आज 2 कथा पुस्तकांचंही माझ्या हस्ते आणि डैरे मॅडमच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. आणि याच्यातून समाजाला हे सगळे उद्बोधक आहे, म्हणजे जे आजपर्यंत पोचलेलं नाही आहे लोकांना ते पोचवण्याचं काम पाली डिपार्टमेंट करते. त्यामुळे मला नेहमी याही डिपार्टमेंटचं आकर्षण आहे. म्हणजे देवकर सर सांगतील की त्यांनी फोन केला आणि मी उचलला नाही आणि त्यांनी बोलावलं आणि मी नाही म्हटलं, असं कधीच होणार नाही. त्यामुळे त्या दृष्टीनं मला ते कायम आकर्षण आहे त्या गोष्टीचं. मला कधी संस्कृत शिकायला मिळालं नाही, मला पाली म्हणजे तर आणखीन लांबचा प्रकार आहे. पण या कार्यक्रमाला मी मुद्दामून उपस्थित राहतो की 4 त्याचा असं म्हणतो की सत्संग म्हणतात त्याला, 4 चांगल्या लोकांच्यात बसलं की त्यांच्या विचारानं आणि त्यांच्या आचारानं आणि त्यांच्या एकत्रित येण्यानं आपण कुठेतरी त्याच्यामध्ये जोडले जातो. आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम मी त्यांना सांगितलं की इनफॅक्ट ते म्हणत होते की ऑनलाईन पद्धतीनं घरूनच जॉईन व्हायचं आहे. पण आम्ही सगळेजण आज पर्यावरण शास्त्रामध्ये इथे उपस्थित आहोत. माझ्यावर डेरे मॅडम आहेत, माझ्यावर देवकर आहेत, लता देवकर मॅडम आहेत आणि डिपार्टमेंटचे इतर अनेक जण. त्याचं कारण म्हणजे पुस्तक प्रकाशन हा प्रकार ऑनलाईन मी कधी केलेला नाही. त्यामुळं पुस्तक प्रकाशन म्हटलं की तुम्ही माझ्या घरी आणून पुस्तकं आणि मी कुठेतरी एकट्यानं ती अनकव्हर करायचं, त्याच्यापेक्षा मीच एन्व्हायरमेंटला येतो. आपण जे काही आपल्याकडे आपल्यावर जे काही बंधनं घातलेली आहेत त्या बंधनाचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढून आपण हे प्रकाशन करूया. मी इथं आज उपस्थित आहे. खूप आवडलं. मगाशी जवळजवळ 40-45 मिनिटं अगदी मंत्रमुग्ध होऊन स्त्रियांच्या बाबतीतले जे काही प्रसंग आणि त्यांचे जे अनुभव थेरी गाथाच्या माध्यमातून आणि शेवटी प्रत्येक त्यावेळेला तिला संघर्ष करावा लागलेला आहे. आणि मॅडमनी मगाशी सांगितलं की पुरुषाला या बाबतीतला संघर्ष कमी असतो आणि स्त्रियाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे जायचं असतं. म्हणजे स्त्री म्हटलं की तो जीवनाचा बऱ्याच वेळा म्हणजे मी म्हणतो की मी सुद्धा आज जे काही काम करतोय बाहेर एक कोणतरी आहे घरात बघणारा आहे माझं, म्हणून मी आज इथे असेल किंवा इव्हन विद्यापीठात जे काम करत असतो त्यावेळेला ते जाणवतं की कारण मी तिचाही संघर्ष बघितलेला आहे की माझी पत्नी स्वतः सांगायला हरकत नाही की ती सुद्धा केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट आहे, माशेलकरांकडे PhD केलेली आहे. पण शेवटी घरामध्ये 2 वृद्ध माणसं, एक माझी स्वतःची आई आणि माझे सासरे आता अलीकडेच गेले महिना 2 महिने, तर यांचं कोणी पाहायचं म्हणून तिला शेवटी कुठेतरी आपली नोकरी सोडवावी लागली. आणि मग शेवटी हा असा आहे की दोघांनी एकमेकाला समजून घेणं, पण बऱ्याच वेळेला बायकाच पुरुषाला जास्त समजून घेतात आणि त्याप्रमाणे त्यांचं वागणं असतं. आणि तो प्रकार या 2500 वर्षापूर्वी जे लिहिलेल्या गाथा आहेत त्यात सुद्धा शेवटी पुन्हा त्याच गोष्टी आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं की यातून घेण्यासारखं बरंच काही आहे. आणि शेवटी बुद्ध आपण का एवढा ग्रेट म्हणतो की बुद्धाचा एवढा गारुड लोकांवर का झालं, तर त्याचं कारणच ते असलं पाहिजे की हे जे दुःख आहे हे या दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांनी दाखवले. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे 3 गोष्टी एकाच दिवशी आहेत. जन्म, ज्या दिवशी एनलाइटमेंट झाली ती, आणि निर्वाण, हे 3 एकाच दिवशी होणारा मला हा असा अत्यंत सत्पुरुष म्हणायला हरकत नाही. आणि शेवटी योगी कोण असतो? जो दुसऱ्यांच्या उपयोगी येतो तो योगी असतो. आणि त्यामुळे बुद्धाचं काम सगळं आयुष्यभर जे आहे ते दुसऱ्याच्या उपयोगाला तो आलेला आहे. आणि अनेकांचं माझ्या मते मार्गक्रमण सुखकारक त्याच्यामुळे झालेलं आहे. अशा गौतम बुद्धांना आपण पुन्हा एकदा आज मनपूर्वक अभिवादन करूया.
आणि पुन्हा एकदा पाली विभागाने त्यांच्या लौकिकाला साजेल असाच आजचा हा कार्यक्रम मी आज इथे आयोजित केला होता आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आणि त्यातल्या त्यात 45-50 मिनिटं अत्यंत विद्वान आणि त्या म्हणतानाही जरी म्हणाला की मी काही अभ्यासक नाहीये प्राकृतचे वगैरे, पण मला नाही वाटलं की तू प्रबंध म्हणून जरी सबमिट केला तर आणखीन एक डॉक्टर त्यांना निश्चित मिळेल. डीप ह्याच्यामध्ये जाऊन त्यांनी प्रत्येक गोष्टीचं त्याचं विवेचन केलं होतं. त्याबद्दल अरुणाताईंचं मनपूर्वक आभार मानतो की या कार्यक्रमाला तुम्ही दम उपस्थित राहिलात आणि आम्हाला सर्वांना एक चांगलं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्हाला नेहमीच विभागाचं कौतुक आहे आणि आमच्या कामाची पावती तुमच्याकडनं आम्हाला जेव्हा मिळते त्यावेळी आम्हाला म्हटलं समुटभर जरा मास चढतं आणि असं वाटतं की अजून जोमाने काम करूया. आणि खरोखरच या गेल्या वर्षभरामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये विभागाने सतत आपलं काम चालू ठेवलं आणि ऑनलाईन पद्धतीने अनेक गोष्टी केल्या. रिसर्चच्या क्षेत्रामध्ये असतील, काही पब्लिकेशन्स आहेत. आज खरं तर मला इतरही काही पब्लिकेशन्स होती, पण आज मुद्दामून मी ती 2च इथे आजच्या कार्यक्रमात ठेवलेली आहे, कारण की इतर काही पब्लिकेशन मला अजून करायचे ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा एक ऑडियन्स आणि कदाचित वेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कोलॅबरेशन आहे, ते त्यांचा एक समावेश करून ते कार्यक्रम करायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आमच्याबरोबर नेहमी आहात आणि कधी तुम्ही म्हणत ते खरंच आहे की कधी असं झालं नाही की सरांनी कार्यक्रमाला येत नाही असं म्हटलं. ते अगदी आवर्जून आणि आजही मी त्यांना म्हणतो की ऑनलाईन करतो ते मुद्दामून म्हणाल की नाही. आणि ही अगदी शेवटच्या क्षणी सरांनी एन्व्हायरमेंटल सायन्सची व्यवस्था पण केली. आम्ही आपलं डिपार्टमेंटमध्ये सगळं खुर्च्या टेबल मांडून बसलो होतो आणि सरांनी म्हटलं की नाही इथे खूप चांगली व्यवस्था आहे, आपण इथून करूया. आणि त्यामुळे आपण सगळे आज एकत्र येऊ शकलो इथे, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि अरुणाताईंनी सुद्धा म्हणजे कालपर्यंत आमचं बोलणं हेच झालं होतं की त्या घरून करतील आणि कसं ते ऑनलाईन करायचं वगैरे, पण आज अरुणाताई आल्या. लताला थँक्स द्यायला पाहिजे त्याबद्दल की तिने ती बोलली आणि त्या लगेचच तयार झाल्या आणि आपण इथे विभागामध्ये हा कार्यक्रम करायचा असं ठरलं आणि आज विद्यापीठाच्या या आवारामध्ये आपण हा कार्यक्रम करतो आहोत. आज एन्व्हायरमेंटल सायन्सच्या या डिपार्टमेंटमध्ये हा कार्यक्रम होतोय. बुद्धांचं जसं एकाच दिवशी या 3 घटना घडल्या, त्याचबरोबर बुद्धांचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की जे या पर्यावरण शास्त्राशी थोडं जोडलेलं आहे, ते म्हणजे की बुद्धांचा जन्म झाला शाल वृक्षाखाली गिनीच्या वनात. त्यांना जी बोधी प्राप्त झाली ती पिंपळाच्या वृक्षाखाली बोध घ्यायला, आणि त्यांचं परिनिर्वाण झालं कुशीनगरमध्ये, ते सुद्धा 2 शाल वृक्षांच्या मधल्या जागेत. तर सतत त्यांचा झाडाशी संबंध. आणि त्यांना जी बोधी प्राप्त झाली त्यावेळी त्यांनी महाराने म्हटलं की तू इथून उठ या जागेवरनं. त्याला ते त्यांनी खूप मोठा हे केलं की ती भीती दाखवली, अनेक गोष्टी केल्या आणि ही माझी सर्व सेना माझी साक्षीदार आहे, तुला कोण साक्षीदार आहे असं विचारलं. त्या बुद्धाने जमिनीवर बोट ठेवलं आणि ती प्रसिद्ध मूर्ती आपण बघितली असेल भूमिस्पर्श मुद्रेमधली. बुद्ध म्हणले की ही भूमी माझी साक्षीदार आहे, ही साक्ष देईल की मी आजपर्यंत केलेल्या सर्व कामाची आणि पार पाडलेल्या पारमितांची. आणि मग ते भूमिकंप झाला आणि बुद्धाला त्या अचेतन अशा भूमीने साक्ष दिली त्याच्या संपूर्ण बोधीच्या प्रवासाची. तर असा हा संपूर्णपणे मी म्हटलं असं की जमिनीला धरून असणारा, झाडा मध्ये ज्याचा प्रवास सुरू झाला जीवनाचा आणि झाडाच्या सोबतीने संपला. तर अशा बुद्धांच्या या आजच्या कार्यक्रम इथे पर्यावरण शास्त्राच्या विभागात व्हावा हे योगायोगच म्हणायला लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. अरुणाताईंच्या मगाच्या व्याख्यानामधलं अजून एक जे मला महत्वाचं वाटलं म्हणजे की पालीतल्या या गाथांचं त्यांनी जे इतकं सुंदर मराठी केलं, ज्या 2 त्यांनी ज्या ऐकवल्या, मला खरंच त्यांना विनंती करावीशी वाटते की त्यांनी संपूर्ण तेरी गाथेचं मराठी भाषांतर करावं त्यांच्या शैलीत. कारण की ते ऐकण्यामधली जी मजा आहे ती मला वाटतं की खूप वेगळी आहे. आणि खास करून तुम्ही अनेक त्या अमरपालीच्या गाथांचा तुम्ही उल्लेख केलात की ते अगदी शरीराच्या प्रत्येक अवयवाचं जे वर्णन आहे आणि त्याचं शेवटचं जे पालुपद आहे की सत्यवादी वचन मनय्यथा, की सत्यवादी बुद्धांचं वचन कधीच खोटं ठरत नाही, कधीच वेगळं ठरत नाही. तर तो संपूर्ण ते इतक्या त्या सुंदर गाथा आहेत. चापेच्या गाथांचा तुम्ही उल्लेख केला, अत्यंत म्हणजे एक भाषा आणि साहित्य म्हणून त्या उत्तम आहे. तर त्याचं मराठी तुम्ही जरूर करावं आणि विभागातर्फे आपण ते प्रसिद्ध करावं विनंती करतो की हे खरंच करायला पाहिजे. कारण की हे साहित्य अशा पद्धतीचं तुम्ही ज्या 2 ऐकवल्या अक्षरशः अंगावर काटा आला, डोळ्यात पाणी आलं.
तर तसं आम्हाला तुमच्याकडनं अजून यापुढेही मिळावं अशी तुम्हाला विनंती करतो या निमित्ताने. आणि सरांनी मगाशी थोडासा जसा वैयक्तिक उल्लेख केला तसं मी सांगू इच्छितो की माझं आणि लताचं आमच्या लग्नामध्ये सुद्धा अरुणाताईंच्या मैत्री या कादंबरीचा मोठा ती आम्ही एकत्र वाचली होती सुरुवातीला आणि त्याच्यानंतर एकत्र सहजीवन जगण्याचा निर्णय घेतला. तर त्याबद्दल धन्यवाद. आजच्या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी म्हटलं की हा कार्यक्रम जसा औपचारिक तसाच वेगळ्या पद्धतीने असा अनौपचारिक आपण करतो आहोत. हा संपूर्ण जो प्रवास आहे बुद्धत्वाच्या प्रवासाशी खरं इतकं हे सगळ्या स्त्रियांचं जीवन या भिक्षुणींचं जीवन जोडलेलं आहे. आणि मी म्हटलं असं की मगाशी भटांच्या कवितेचा उल्लेख केला की त्यांनी तसं म्हटलं असं की दिलास धीर तोडल्या आम्हीच शृंखला. म्हणजे तुझेच तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हास लाभला, तुझ्यामुळेच सूर्य ही पुन्हा प्रकाशला. तर हा जो प्रकाश, हा जो धीर त्यांनी दिलेला आहे बुद्धांनी, तो संपूर्ण म्हणजे मानव जातीला, मग त्यातल्या सर्वच जण असतील त्याच्यामध्ये दीनदलित असतील, त्याच्यामध्ये अशा स्त्रिया असतील आणि जो म्हणून कोणी ज्याला मार्गदर्शनाची आणि आधाराची अपेक्षा त्यांना बुद्धांनी तो आधार दिलेला आहे. आणि बोधिप्राप्तीनंतर सुद्धा 45 वर्ष अथक पायपीट करून भ्रमंती करून त्यांनी हा मार्ग जो आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवला आणि ही जी मुक्तीची द्वारं होती ती सर्वांसाठी खुली केली. भिक्षुणी संघामध्ये सामील झाल्या धम्मदिन्नासारख्या भिक्षुणीला ते असं म्हणतात, तिच्या बाबतीत असं म्हणतात की जेव्हा तिने उपदेश केला भिक्षूंना आणि ते भिक्षू पुन्हा बुद्धांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की धम्मदिन्नेने आम्हाला हे असं सांगितलंय, हे बरोबर आहे का? तर बुद्ध म्हणाले की मी सांगितलं असतं तर मी असंच सांगितलं असतं. एवढ्या पातळीवरती धम्मदिन्नेचं जे ज्ञान आहे त्यांनी एक्नॉलेज केलं की मीही काही वेगळं सांगितलं नसतं, मी तुम्हाला हेच सांगितलं असतं. तर हा एक जो मोठेपणा आणि हा जो एक एकंदरीत स्त्रियांना त्यांनी दिलेलं जे स्थान आहे आणि त्यांच्या ज्ञानाचं केलेला जो आदर आहे तो आजच्या काळामध्ये खरोखरच आपल्याला आदर्श आहे आणि आपल्या जीवनामध्ये आणण्याची ही गोष्ट आहे. तर आपण सर्व मान्यवर आज इथे उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आता मी प्रणाली वांगणकर विभागातील सहाय्यक प्राध्यापिका यांना विनंती करतो की त्यांनी समारोपाचं आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर आपल्या काही स्पर्धा ज्या आपण आयोजित करणार आहोत या मधल्या काळामध्ये, आता सध्या सुट्टीचा काळ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करता यावं आणि आजच्या या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आता खऱ्या अर्थाने काहीतरी वेगळ्या गोष्टी करता याव्यात आणि त्यासाठी काही स्पर्धांचं आम्ही नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल त्या निवेदन करतील. तर मी प्रणाली वांगणकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमो बुद्धाय. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागाने आयोजित बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरेख आयोजनात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं अगत्याचं ठरतं. आजच्या या कार्यक्रमास ज्येष्ठ कवयित्री व लेखिका माननीय डॉक्टर अरुणा ढेरे प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. अरुणाताईंनी थेरी गाथेतील स्त्रिया या विषयावर आपले मौलिक विचार मांडले. विद्या विनयेन शोभते याचे प्रत्यंतर आपणास अरुणाताईंच्या व्यक्तिमत्वातून घडते. त्यांनी व्याख्यानाच्या प्रारंभीच सांगितले की थेरी गाथा हा माझ्या केवळ आस्थेचा विषय आहे, अभ्यासाचा नाही. पण त्यांच्या व्याख्यानातून थेरी गाथा हा त्यांचा अधिकार आहे हे सर्व श्रोतृवृंदाला नक्कीच जाणवले असेल. या त्यांच्या व्याख्यानात त्यांनी 73 भिक्षुणींच्या स्वानुभवाच्या मनोज्ञ आविष्काराची समग्र मार्मिक चिकित्सा सोदाहरण केली. त्यांच्या या अभ्यासपूर्ण व ओघवत्या व्याख्यानाने बौद्ध व पाली व बौद्ध अध्ययन क्षेत्रातील आम्ही विद्यार्थी नक्कीच प्रभावित झालो आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माण झालेला हा ऋणानुबंध भावी काळात असाच वृद्धिंगत हो ही सदिच्छा व्यक्त करते आणि आज या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी या व्याख्यानाद्वारे आम्हा सर्वांना उपकृत केले याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर नितीन करमळकर आमच्या विभागीय कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात.
त्यांची उपस्थिती आमच्यासाठी नेहमीच प्रार्थनीय असते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले याबद्दल विभागाच्या वतीने त्यांच्या प्रती ऋणनिर्देश व्यक्त करते. त्यानंतर प्रमुखातिथींचा परिचय औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन समर्पक शब्दांत व मार्मिकरित्या करून देणारे आमच्या विभागाचे ज्ञानवृद्ध तपोवृद्ध संलग्न प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांच्या प्रती देखील कृतज्ञता व्यक्त करते. संस्कृत व बौद्ध अध्ययनाच्या संशोधन क्षेत्रात सतत कार्यमग्न असणाऱ्या तसेच ललित लेखनात देखील लीलया संचार करणाऱ्या आणि आज विभागाकडून प्रकाशित झालेल्या संकथा व पाली संस्कृत तिबेटन इंग्लिश शब्दकोशाचा प्रथम खंड ज्यांनी समर्थपणे संपादित केला त्या आहेत डॉक्टर लता देवकर. त्यांच्या संशोधन व संपादन कार्यामुळे विभागाच्या ग्रंथसंपदेत मोलाची भर पडत आहे. याकरिता विभागाच्या वतीने मी त्यांची मनापासून ऋणी आहे. त्याबरोबरच देशना संस्था, खेन्सी फाउंडेशन आणि आदित्य प्रकाशन यांचे देखील विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर आमच्या विभागाचे ऊर्जा स्रोत व भारतातील बौद्ध विद्येच्या क्षेत्रातील अग्रणी आमचे विभाग प्रमुख डॉक्टर महेश देवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमाची सुमधुर सुरुवात ज्यांनी केली त्या आमच्या विभागाच्या विद्यार्थिनी संगीता शिरगावकर. काही तांत्रिक बिघाडामुळे आपण त्यांचे संगीताचा पूर्ण आस्वाद घेऊ शकलो नाही, पण त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आजचा हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने टीम्स ॲप वरती संपन्न झाला. तांत्रिक सहकार्याशिवाय या कार्यक्रमाला साकार स्वरूपात आणणे शक्य नव्हते. तर ही तांत्रिक बाजू ज्यांनी समर्थपणे सांभाळली त्या आहेत आमच्या विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर तलत प्रवीण आणि पर्यावरण शास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप निवदंगे सर. त्या दोघांचेही मनपूर्वक आभार. तसेच विभागातील श्रीयुत विठ्ठल पवार, श्रीयुत अतुल गुलालकर व सिंधू यांचेही सहकार्य या कार्यक्रमास लाभले तर त्यांचेही मनापासून आभार. भोवतालची परिस्थिती अनुकूल नसताना देखील श्रोतृवृंद या विभागावरील निरतिशय स्नेहापायी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहिला, कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. याकरिता मी समस्त विद्यार्थी वर्गाचे आणि श्रोतृवृंदाचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. यानंतर आमचा विभाग हा सदैव कार्यमग्न असतो. देवकर सरांनी सांगितल्याप्रमाणेच विभागातर्फे काही स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर त्यातील प्रथम स्पर्धा आहे राष्ट्रीय पातळीवरील निबंध लेखन स्पर्धा. ही स्पर्धा 3 गटात घेतली जाईल. एक आहे पदवी स्तर म्हणजे निम्न पदवी स्तर, त्यानंतर पदव्युत्तर विभाग आणि खुला गट. त्याकरिता अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट अंडर ग्रॅज्युएट आणि ओपन कॅटेगरी, निम्न पदवी स्तर आणि खुला गट याकरिता विषय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध अध्ययन क्षेत्रातील योगदान, त्यानंतर भगवान बुद्धांचा समाजाभिमुख उपदेश, त्यानंतरचा विषय आहे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यामध्ये बौद्ध तत्वज्ञानाची भूमिका आणि चौथा विषय आहे प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये असणारे बौद्ध साहित्याचे स्थान. पदव्युत्तर गटाकरिता विषय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणीत बौद्ध आचार संहिता. दुसरा विषय आहे तणाव व्यवस्थापन व बौद्ध धर्म. तिसरा विषय आहे बौद्ध धर्म ही वैदिक धर्माला दिलेली प्रतिक्रिया आहे का, आणि चौथा विषय आहे जागतिक पर्यटनामध्ये बौद्ध कला व स्थापत्याचे योगदान. या निबंध स्पर्धेकरिता शब्द मर्यादा आहे 2000. निबंध पाठवण्याची अंतिम तारीख आहे 30 जून. या स्पर्धेबाबतचं सविस्तर पत्रक आम्ही लवकरच सर्व विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवण्यात येईल आणि त्याचबरोबर फेसबुकवरती फेसबुकद्वारेही हे प्रकाशित करण्यात येईल. यानंतर पुढची स्पर्धेचे विषय सांगण्याकरता मी आमंत्रित करते विभागातील सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती दीपाली पाटील.
हॅलो. येस मॅडम. बोला बोला. नमस्कार. हॅलो मॅडम, आवाज येतोय माझा? येतोय मॅडम. ओके. तर आत्ताच प्रणाली मॅडमनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही बौद्ध पौर्णिमेनिमित्त काही स्पर्धांचे आयोजन करतो. तर ही पुढची स्पर्धा आहे ती कविता लेखनाची स्पर्धा आहे. जसं आत्ताच अरुणाताई म्हणाल्या की कुठेतरी भावनांचा जो उमाळा आहे तो कुठेतरी व्यक्त करता आला पाहिजे, तर तो कवितेच्या माध्यमातून सुद्धा व्यक्त करता येतो. कारण आत्ताची जी स्थिती आहे या स्थितीमध्ये आपण कोणी कोणाशी बोलू शकत नाहीये, भेटू शकत नाहीये. तर ऍटलिस्ट त्या कवितामधून तरी आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. कोरोना स्थितीवरती असेल किंवा आपल्या ज्या काही इतर भावना आहेत त्यांच्यावरती एक टिप्पणी असेल किंवा एखादं बोलणं असेल किंवा व्यक्त होणं असेल, ते आपण शब्दांद्वारे या ठिकाणी व्यक्त होऊ शकतो. आणि जसं आता देवकर सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी सतत कार्यमग्न असायला हवं. म्हणजे आता सुट्ट्या लागल्या म्हणून सुट्ट्या घेण्याऐवजी आपण काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातूनच ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याचेही 3 गट आहेत. अंडर ग्रॅज्युएट, एक ओपन कॅटेगरी आणि दुसरा पोस्ट ग्रॅज्युएट. तर जो पहिला गट आहे त्या पहिल्या गटामध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि ओपन कॅटेगरीचा जो गट आहे त्याच्यामधील विषय आहेत बुद्ध एक मार्गदाता, 2 नंबर मैत्री भावना, 3 मध्यम मार्ग एक सर्वोत्तम पर्याय आणि 4 करुणा एक भाव. हा आहे अंडर ग्रॅज्युएट आणि ओपन कॅटेगरीचे विषय. दुसरा आहे पोस्ट ग्रॅज्युएट. याच्यामध्ये विषय आहेत अनित्य हे खरंच जीवनाचं सत्य आहे का. नंबर 2 प्रज्ञेविना आणि प्रज्ञेसह. नंबर 3 कोरोना काळात मनशांतीचे महत्व. नंबर 4 प्रजापती गौतमी माता नसूनही माता. आणि नंबर 5 दान एक भाव. तर हे या विषयाशी रिलेटेड कविता करून ते दिनांक 10 जुलै 2021 पर्यंत आपल्याला पाठवायचे आहेत. आणि त्याचा जो निकाल आहे तो 30 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आणि याच्याशी रिलेटेड जे सविस्तर जी अनाउन्समेंट आहे, जे पत्रक आहे ते आम्ही आमच्या स्टुडंट ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचू. तर सर्वांना माझी हीच विनंती आहे की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा. धन्यवाद. Next 2 competitions which we are organizing is state level singing competition and national level drawing competition, and we are organizing these events आवाज येत नाही मॅडम, म्यूट झालेला आहे. आता येतोय का आवाज? हा येतोय. So I will start again. So we are Department of Pali. We are organizing state level singing competition and national level drawing competition. This we are organizing to celebrate Dr. B.R. Ambedkar's birth anniversary and Buddha Purnima celebration from home. It is open for all. Even in last academic year, we organized online competitions. In singing competition, we have 2 categories, category A and category B. In category A, there are children up to 18 years, and in category B, we have adults 18 plus year. So topics for singing competition are songs related to Buddha, Dr. B.R. Ambedkar, other social reformers and social issues. Last date is 30th June. So next competition is drawing competition. Drawing competition, last time we organized it at state level. So there was a very good response. So this year we decided to organize it at national level. So here also we have 2 categories, category A and category B. Children up to 18 years and adults 18 plus years. For category A, we have list of topics: life of Buddha, the 5 precepts of Buddhism, Panchasila, Buddhist places you have visited, means children have visited Buddhist places, and then Jataka stories.
Then category B, topic for adults, Noble Eightfold Path, Arya Attangiko Maggo, then Buddhist scholars, portrait, Buddhist art and architecture, landscape, and Jataka stories. Again, the last date is 30th June. Thank you. Tasya Bhagavato Arahato Samma Sambuddhas. Wish you all a very happy Buddha Purnima. Dear all, every year the Department of Pali celebrates Buddha Purnima to commemorate the birth, the enlightenment, and Mahaparinirvana, the three important events in the life of the Buddha. And it is, you all know that it is celebrated on the full moon night in the Vaisakh month. So on this occasion, every year the Department of Pali organizes various types of students' competitions and students' cultural program to celebrate Buddha Purnima. But due to current pandemic and lockdown situation, last year the Department of Pali had organized the first innovative state level elocution competition from home by using audio recording. But unfortunately, this year also we are facing the same lockdown and pandemic situation. So as per this current situation, the Department of Pali has decided to organize a second innovative national level elocution competition from home by using audio recording. So the main purpose of the competition is to create awareness about the Buddha's teaching in our ultra-modern society. And another important aim of this competition is to encourage the students and the people of the society to study Buddhism and Pali language as well, to promote the Buddha's teaching and language. This is the main purpose. So today on this auspicious occasion, on behalf of the Department of Pali and on behalf of our head Professor Mahesh Devkar and myself, I make an announcement for the national level elocution competition, and we are accordingly inviting to the students to participate in the competition. We will share details information of this competition very soon, that is announcement notice, themes of this competition, guidelines of this competition. But a few important point I would like to share with you. The competition is open to all the students of the Department of Pali and Buddhist Studies in India. The participants should send your recorded speech on the provided email, and we will definitely provide the WhatsApp number, latest by 30th June 2021. And certificate of participation will be awarded to all the participants. The result of the competition will be announced on the occasion of the Guru Purnima. And so we are looking forward to your active participation to make this event a memorable one. So thank you very much. Once again, wish you all a very happy Vaisakh Purnima. Be safe, healthy. Bhavatu Sabba Mangalam. Thank you very much. And I would like to our colleague, Mr. Ritesh Oval, please make announcement for the next competition, please. Yes, madam. Thank you very much. Namo Buddhaya, Namo Dhammaya, Namo Sanghaya. Today, I congratulate all of you, all the students and teachers of the department. And it is my proud privilege to announce Dhammapada recitation competition. So, the details of the competition will be communicated later. But few things I would like to share here. Many of the time, some students are complaining that we are not getting prizes, etc. So today, I would like to announce that we are going to get a good prize in this competition. Let me announce. First prize will be 10,000 rupees. And second prize will be 7,000 rupees, and third prize will be 5,000 rupees. So this competition is going to be very famous because the price is good,
and price is good, and people will be very enthusiastic after listening this. The main purpose of this competition is to create awareness about Buddhism in general people, in colleges, in general people. So the sponsor of this competition, the prize of this prize, he would like to keep his name suspense or not to declare. So I, with the so to respect his thought, I will not declare his name, but soon I will communicate all the details, the last date and all the categories. Soon I'm going to communicate with you. This much I would like to announce. Thank you very much. Now I would like to request next Dr. Mrugendra Pratap to announce his competition. Hello everyone. Namo Buddhaya. Bhag rago bhag doso bhag doho so bhagwa. Now I would like to inform you that Department of Pali and Desna Institute of Buddhist and Allied Studies are organizing an online quiz competition on Dr. Babasaheb Ambedkar's very important book, The Buddha and His Dhamma, as a part of Buddha Purnima celebration 2021 from home. The online objective type quiz competition will be conducted on Friday, 23rd July 2021. And the registration for this quiz competition is now open. You can register yourself and the participant can register till 4th July 2021. So for the preparation of the quiz, 7 lectures will be conducted through Microsoft Teams on every Sunday from 6th June to 18th July 2021. Timing is 5 to 6 p.m. And at the end of the these competitions, e-certificate will be provided by the department to candidates appearing for the exam. The 3 best performers of the exam would be awarded by Desna Institute of Buddhist and Allied Studies. So now I would say कि आप सभी को बुद्ध पूर्णिमा के अवसर पर मेरी ओर से हार्दिक शुभकामनाएं. Thank you. So, thank you all for this announcements. There are many competitions coming up, so I request all the students and all those who are kind of joined here to participate in these competitions and make the best use of your vacation period. So with these words now, I thank you all, and with all the good wishes on the occasion of Buddha Purnima, we stop here. And in this Corona period, the Buddha's message of compassion and loving kindness is something which we should be all keeping it to our heart, and support people who need the support and counsel who need the counsel. I mean, Buddha himself have done this in his life, as we have also heard from our speakers today. So with these words, I take your leave here, and thank you very much once again for joining us today. I also thank all the speakers and my colleagues at the department and my staff for making this program successful. So thank you very much. Bye to everybody. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Thank you, sir.